हॅलो फ्रेंड्स. आज आपण ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा सेकंड लेक्चर आज आपण घेणार आहोत. ठीक आहे. याच्या अगोदर आपण फर्स्ट लेक्चर घेतलं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं. ठीक आहे. पण सेकंड लेक्चर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं शिकण्या अगोदर आपल्याला फर्स्ट लेक्चर जे आहे ते एकदा क्विकली रिवाईज करायचं आहे. ओके, 5 मिनिटात आपण रिवाईज करून घेऊया. ठीक आहे. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये आपण काय शिकलो आहे की पॉवर म्हणजे काय, फार्म पॉवरचे वेगवेगळे सोर्स आहेत, ज्याप्रमाणे ह्युमन पॉवर आहे, ॲनिमल पॉवर आहे, मेकॅनिकल पॉवर आहे, इलेक्ट्रिकल पॉवर आहे. ठीक आहे. आता ह्युमन पॉवर म्हणजे काय ते पण आपण शिकलो आहे. आता मोबिलिटीच्या बेसिसवर सुद्धा पॉवरला त्यांनी क्लासिफाईड केलेलं आहे. मोबाईल पॉवर म्हणजे काय, मोबाईल पॉवर म्हणजे काय की अशी पॉवर जी आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो. ज्याप्रमाणे येते ह्युमन पॉवर आहे, ॲनिमल पॉवर आहे, त्याच्यामध्ये ट्रॅक्टर पण येईल. स्टेशनरी पॉवरमध्ये काय येतं, इट इज अ पंप सेंट अँड अ बायोगॅस. आता बायोगॅस जर तुम्ही एका ठिकाणी प्लांट जर सेटअप केला तर त्याला तुम्ही दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर नाही करू शकत, म्हणून बायोगॅस जो आहे तो स्टेशनरी पॉवरमध्ये येतो. नंतर बघा ह्युमन पॉवर जे आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे की एक ॲव्हरेज जर तुम्ही बघितलं एका हेक्टरसाठी आपल्याकडे किती लेबर जे आहे ते अवेलेबल आहे प्रेझेंटली राईट नाव इंडियामध्ये, तर एका हेक्टरसाठी 1.5 वर्कर जे आहे ते अवेलेबल आहे. यांनी काय काढलं आहे की याचा ॲव्हरेज काढला आहे म्हणून ते 1.5 आलं आहे. ठीक आहे. नंतर बघा की एक ॲडल्ट मॅन जो असतो तो किती एनर्जी जो आहे, किती पॉवर जो आहे तो जनरेट करू शकतो, तर तो 0.1 HP पॉवर जनरेट करू शकतो, ज्याला आपण 75 वॅट सुद्धा म्हणतो. आता ॲडल्ट मॅन म्हणजे काय की असा मनुष्य की ज्याचं जे वेट आहे ते 70 ते 75 किलोपर्यंत आहे. ॲव्हरेज मॅन किती करू शकतो तर 0.06 किलोवॅट. वुमन किती करू शकते तर 0.04 किलोवॅट. चिल्ड्रन किती करू शकते तर 0.03 किलोवॅट. ठीक आहे. आता ॲनिमल पॉवरमध्ये आपण बघितलं तर बुलक जो आहे तो त्याच्या बॉडीचे किती पर्सेंट जो वेट आहे तो जनरली कॅरी करू शकतो, तर 1/10% ऑफ देअर बॉडी वेट. बफेलो बघा 12%, कॅमेल 18%, डॉंकी आहे 32%. आता एक पेअर जी आहे बुलकची ती किती पॉवर जे आहे ते जनरेट करू शकते तर 1 HP. ठीक आहे. हे आपण बघितलं. स्मॉल ॲनिमल कशाला म्हणायचं, मीडियम ॲनिमल कशाला म्हणायचं, लार्ज ॲनिमल आणि हेवी ॲनिमल हे सुद्धा आपण बघितलं आहे. आता मेकॅनिकल पॉवरमध्ये आपण बघितलं की थर्मल एफिशियन्सी जे आहे वेगवेगळ्या इंजिनचे, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे डिझेल इंजिनची 32 ते 38% आहे, पेट्रोल इंजिनची 25 ते 32% आहे, गॅस इंजिनची 50%पेक्षा पण जास्त आहे. आता थर्मल एफिशियन्सी म्हणजे काय की एखाद्या इंजिनमध्ये किती पॉवर जनरली जनरेट होते. पॉवर म्हणजेच काय असते, हीट. बरोबर. आता किती हीट प्रोड्यूस होते आणि जेवढी हीट प्रोड्यूस झाली त्याच्यापैकी किती हीट जी आहे ती जनरली युटिलाइज होते, त्याला आपण काय म्हणतो थर्मल एफिशियन्सी. ठीक आहे. आता हा त्याचा फॉर्म्युला आहे थर्मल एफिशियन्सीचा. आणि थर्मल एफिशियन्सी जी आहे ती कोणत्या इंजिनची सर्वात जास्त आहे तर गॅस इंजिनची थर्मल एफिशियन्सी सर्वात जास्त आहे. तर किती आहे, मोर दॅन 50%. आता गॅस इंजिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस यूज केल्या जातात, त्याच्यामध्ये आहे ब्युटेन, प्रोपेन आणि मिथेन. ठीक आहे. हे आपण बघितलं. ट्रॅक्टर बघितलं आपण. इंडियामध्ये सर्वात अगोदर ट्रॅक्टरचं प्रोडक्शन जे आहे ते कधीपासून स्टार्ट झालं, 1961 पासून. फर्स्ट ट्रॅक्टर जे आहे ते मॅन्युफॅक्चर कोण केलं, आयशर गुड अर्थ नावाची एक कंपनी आहे फरीदाबादला. फरीदाबाद हे कुठे येते, उत्तर प्रदेशमध्ये. ठीक आहे. नंतर बघा आपल्या इंडियामध्ये जे ट्रॅक्टरची अवेबिलिटी आहे त्यांनी काय केलं आहे, याला 3 पार्टमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. 20 ते 30 HP ट्रॅक्टर किती पर्सेंट जे म्हणजे जेवढं सपोज आपल्या इंडियामध्ये 100 ट्रॅक्टर जर प्रोड्यूस झाले, 100 ट्रॅक्टर जर आता प्रोड्यूस झाले, त्याच्यातले 20 ते 30 HP जे ट्रॅक्टर आहे ते 25%, म्हणजे 25 ट्रॅक्टर 20 ते 30 HP. ठीक आहे. नंतर 31 ते 40 ट्रॅक्टर जे असणार आहे ते 60 HP असणार आहे. सॉरी, 31 ते 40 HP जे ट्रॅक्टर आहे ते 60 असणार आहे. आणि 41 HP जे ट्रॅक्टर आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त ते 15 ट्रॅक्टर असणार आहे. म्हणजे कळालं ना की जेवढं ट्रॅक्टरचं प्रोडक्शन होतं त्याचं पर्सेंटेज हे त्यांनी दिलेलं आहे की कोणत्या HPचं कॉन्ट्रीब्युशन किती पर्सेंट आहे प्रोडक्शनमध्ये हे त्यांनी इथं दिलेलं आहे. आता तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचं आहे म्हणजे चॉईस ऑफ ट्रॅक्टर हे कशावर डिपेंड असणार आहे तर लँड होल्डिंग, तुमच्याकडे शेती किती आहे, क्रॉपिंग पॅटर्न. ठीक आहे. क्रॉपिंग पॅटर्न कसं आहे, मग क्रॉपिंग पॅटर्नमध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट्स येतात, त्याच्यामध्ये मोनोक्रॉपिंग आहे, मल्टिपल क्रॉपिंग आहे. आता मोनोक्रॉपिंग म्हणजे काय की वर्षभरामध्ये तुम्ही एकच क्रॉप लावता. जर तुम्ही वर्षभरामध्ये एकच क्रॉप लावत असाल तर त्याला आपण मोनोक्रॉपिंग असं म्हणतो. आता जर तुम्ही मोनोक्रॉपिंग घेत असाल तर तुम्हाला 1 HPचं ट्रॅक्टर हे 2 हेक्टरसाठी सफिशियंट आहे. पण आता 1 HPचं ट्रॅक्टर त्याचं प्रोडक्शन होतं का, नाही. आपल्याकडे मिनिमम जे HP आहे ते 20 ते 30 HPचं आहे. बरोबर. मग तुम्ही किती HPचं घेतलं पाहिजे, तर मिनिमम HPचं ट्रॅक्टर घेतलं पाहिजे. तर किती, 20 ते 25 HP पर्यंत घेतलं पाहिजे. मग ठीक आहे, तुमच्याकडे आता 2 हेक्टर जमीन आहे, तुम्ही मोनोक्रॉपिंग करता, तुम्ही 20 ते 25 HPचं ट्रॅक्टर घेतलाय. मग आता हे 20 ते 25 HPचं ट्रॅक्टर
ते किती हेक्टरसाठी सफिशियंट आहे, तर ते 40 हेक्टर म्हणजे 40 हेक्टर लँडसाठी ते सफिशियंट आहे. ठीक आहे, हे आपण बघितलं. आता मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय, की एका वर्षामध्ये तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रॉप तुम्ही ग्रो करता, त्याला आपण म्हणतो मल्टिपल क्रॉपिंग. आता मल्टिपल क्रॉपिंगमध्ये 1 HP ट्रॅक्टर जे आहे ते 1.5 हेक्टरसाठी सफिशियंट आहे, म्हणजे 1.5 हेक्टरसाठी सफिशियंट आहे. तर अशा कंडिशनमध्ये तर तुम्हाला 31 ते 35 HPचं जे ट्रॅक्टर आहे ते परवडणार आहे. ठीक आहे, तर मग हे 31 ते 35 HPचं ट्रॅक्टर आहे. मल्टिपल क्रॉपिंगमध्ये तुम्ही किती एरिया हेक्टरसाठी, हे जनरली एनफ आहे, तर ते 40 हेक्टर लँडसाठी सफिशियंट आहे. आता लँड होल्डिंगमध्ये आपण बघितलं मार्जिनल फार्मर म्हणजे काय, स्मॉल फार्मर म्हणजे काय, सेमी मिडियम फार्मर म्हणजे काय, मिडियम फार्मर म्हणजे काय, लार्ज फार्मर म्हणजे काय. हे क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फ्रेंड्स एवढं लक्षात ठेवा की हे जे लँड होल्डिंगचं जे क्लासिफिकेशन आहे हे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला बघायला पण भेटेल. ठीक आहे, आणि फ्रिक्वेंटली याच्यावर पण क्वेश्चन विचारले जातात. नाबार्डसारख्या एक्झाममध्ये आहे की मीडियम फार्मर आपण कोणाला म्हणतो. RRBSमध्ये त्यांनी एकदा क्वेश्चन विचारला होता की मार्जिनल फार्मर आपण कोणाला म्हणतो. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. आता बघा, आपल्या इंडियामध्ये 75% जे फार्मर आहे ते स्मॉल आणि मार्जिनल फार्मर आहे. ठीक आहे, मग अशा कंडिशनमध्ये आणि दुसरा पॉईंट काय की आपल्या इंडियामध्ये सर्वात जास्त कोणत्या HPचं जे ट्रॅक्टर आहे ते वापरलं जातं, तर ते आहे 35 HPचं ट्रॅक्टर हे सर्वात जास्त वापरलं जातं. आता पॉवर टिलर काय की पॉवर टिलरचा कन्सेप्ट 1960 साली आलाय. फर्स्ट सक्सेसफुल मॉडेल जे आहे पॉवर टिलरचं ते 1963 मध्ये आलंय. पहिलं कंट्री जे आहे त्यांनी लार्ज स्केलवर पॉवर टिलरचं प्रोडक्शन केलं तर ती कंट्री आहे जपान. आता पॉवर अवेबिलिटी किती आहे पॉवर टिलरमध्ये, तर 8 ते 12 HP आहे. ठीक आहे, मग लक्षात ठेवा की 8 ते 12 HPचं जर पॉवर टिलर असेल तर ते 5 हेक्टर लँडसाठी सफिशियंट आहे. ठीक आहे, आता बघा पॉवर टिलरचं काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. पॉवर टिलर जे आहे ते 5 हेक्टरसाठी सफिशियंट आहे आणि ट्रॅक्टर जे आहे ते 15 हेक्टरसाठी सफिशियंट आहे. एक पेअर जर तुमच्याकडे बुलक असेल म्हणजे एक बैलजोडी जर तुमच्याकडे असेल तर ती 2 हेक्टरसाठी सफिशियंट आहे. आता इनडायरेक्ट सोर्स आपण बघितला, डायरेक्ट सोर्स बघितला एनर्जीचा. ओके, आता आपण इकॉनॉमिक ॲडव्हान्टेजेसमध्ये आपण बघितलं की फार्म मेकॅनायझेशनचे इम्पॉर्टन्स काय. सीड कम फर्टिसाइड ड्रिल जर आपण वापरलं तर त्याच्यामध्ये 20% सीडचं सेव्हिंग होतं, फर्टिलायझरचं सेव्हिंग 15 ते 20% होतं, क्रॉपिंग इंटेन्सिटी 5 ते 22% एनहान्स होते, ग्रॉस इन्कम जे आहे ते 50% इन्क्रीज होतं. ठीक आहे, हे झालं. ठीक आहे, थँक्यू. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, फर्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे सेकंड लेक्चर. ठीक आहे, लक्षात ठेवा की सेकंड लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की ट्रॅक्टरबद्दल शिकायचं आहे. पण ट्रॅक्टरबद्दल शिकण्या अगोदर आपल्याला त्याच्या बेसिक टर्म्स ज्या आहेत त्या माहीत पाहिजेत. ठीक आहे, आता एखाद्या गोष्टीच्या तुम्हाला बेसिक टर्म्स जर माहीत पाहिजेत असेल त्या इक्विपमेंट्सच्या रिलेटेड, त्या इक्विपमेंट्सच्या पार्ट्सबद्दल तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी तुम्हाला डायग्राम दिसते ही इंजिनची डायग्राम आहे. काय, इंजिन. इंजिनमध्ये हे एक सिलेंडर आहे, हे दिसतं तुम्हाला सिलेंडर. ठीक आहे, हे सिलेंडर आहे. हे जे तुम्हाला दिसतं याला आपण काय म्हणतो, पिस्टन असं म्हणतो. हे जे तुम्हाला दिसतं या पिस्टनला, आणि हे जे तुम्हाला दिसतं हे क्रँक शाफ्ट आहे, क्रँक शाफ्ट. हे दिसलं तुम्हाला, क्रँक मेकॅनिझम, याला क्रँक शाफ्ट पण म्हणतात. या पिस्टनला, ठीक आहे, आणि या क्रँक शाफ्टच्या मधात हा रॉड जोडलेला आहे. या रॉडला कनेक्टिंग रॉड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कनेक्टिंग रॉड असं म्हटलं जातं. आता हे कशा प्रकारे मुवमेंट होतं. ठीक आहे, हे अप मुवमेंट, डाऊन मुवमेंट, अप मुवमेंट, डाऊन मुवमेंट. आता हे एनर्जी टिपिकली जी हीट आहे, जी पॉवर आहे ती एका सिलेंडरमध्ये कशा प्रकारे प्रोड्यूस होते. म्हणजे काय की पॉवर जी आहे ती एका इंजिनमध्ये कशा प्रकारे प्रोड्यूस होते. आता इंजिनच आपल्याला का शिकायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, इंजिनच आपल्याला का शिकायचं आहे, कारण की कोणत्याही गाडीला रन करण्यासाठी गाडीचं सर्वात इम्पॉर्टंट जर कोणता कंपोनंट असेल तर तो आहे इंजिन. कळालं, इंजिन. आता रेल्वेचं सर्वात इम्पॉर्टंट काय कंपोनंट आहे, रेल्वेचा तुम्ही समोरचा भाग बघितला असेल. ठीक आहे, जिथे ते लोको पायलट बसलेले असतात. म्हणजे काय की ते इंजिनला तिथे ऑपरेट करत असतात इनडायरेक्टली कुठेतरी. ठीक आहे, म्हणून गाडीचा सर्वात इम्पॉर्टंट जर कोणता पार्ट असेल जिथे एनर्जीचं जनरेशन होतं, जिथे एनर्जी जनरेट होते, तर तो पार्ट आहे इंजिन. ठीक आहे, या इंजिनमध्ये हा जो तुम्हाला पहिलावाला जो पोर्शन दिसतो जिथे खरंच एनर्जी जनरेट होतं, इथे फ्यूल येतं. ठीक आहे, मग हे कशा प्रकारे कंप्रेस होतं, इथं इग्निशन कशा प्रकारे होतं, इथं एक्झॉस्ट जे आहे बर्न झालेल्या गॅसेस ते कशा प्रकारे होतात ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला शिकायचं आहे की बोअर कशाला म्हणतो. या बेसिक टर्म आहे ज्या इंजिनशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर आपल्याला बघायचं आहे की बोअर कशाला म्हणतो, स्ट्रोक कशाला म्हणतो, TDC कशाला म्हणतो, BDC कशाला म्हणतो, स्ट्रोक बोअर रेशो काय असतो, स्वेफ्ट व्हॉल्यूम काय असतो, स्ट्रोक लेंथ काय असतात. आणि मित्रांनो ह्या ज्या डेफिनेशन आहे ह्या खूप इम्पॉर्टंट आहे. वेगवेगळ्या एक्झाममध्ये ह्या फ्रिक्वेंटली विचारल्या जातात. आता लास्ट टाइम त्यांनी एकदा कधीतरी विचारलं होतं की स्ट्रोक बोअर रेशो म्हणजे काय असतं.
ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता बोर म्हणजे काय असतं की एक एक गोष्ट लक्षात ठेवा, हे इंजिनचं सिलेंडर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे सिलेंडर असतं. ठीक आहे, हे अशा प्रकारे सिलेंडर असतं. ठीक आहे, अशा प्रकारे सिलेंडर असतं. याच्यामध्ये पिस्टन असतो, इथे इथे कनेक्टिंग रॉड असतो, इथे क्रँकशाफ्ट जनरली अटॅच असतो. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बकेट बघितलं असेल घरी, बकेट. ठीक आहे, अशी बकेट असते बरोबर, अशी बकेट असते. आता बोर म्हणजे काय असतं, बोर म्हणजे काय असतं, ही याची जी डायमीटर जी आहे, याची जी डायमीटर जी तुम्हाला दिसते. ठीक आहे, ज्याप्रमाणे ही जी सिलेंडरची जी तुम्हाला डायमीटर आहे, याला आपण काय म्हणतो, बोर असं म्हणतो. आता ही तुम्ही कशी पण मोजा, इथून इथं मोजा, सेमच असणार आहे. इथून ॲक्च्युली सिलेंडर काय कम्प्लिटली सर्कल आहे, कम्प्लिटली 360 डिग्री कम्प्लीट आणि प्रॉपर सर्कल जनरली हे असतं. मग तुम्ही इथून इथं डायमीटर मोजा, सेमच असणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय, एक आडवी स्केल घ्यायची आणि त्याला त्याची लेंथ मोजायची. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, डायमीटर. हे जे डायमीटर ऑफ सिलेंडर जे आहे त्याला आपण काय म्हणतो, बोर असं म्हणतो. हे बघा, काय डायमीटर ऑफ सिलेंडर, त्याला आपण काय म्हणतो, बोर असं म्हणतो. ठीक आहे, डायमीटर ऑफ सिलेंडर जे आहे त्याला आपण बोर असं म्हणतो. ठीक आहे, आता स्ट्रोक म्हणजे काय असतं. ठीक आहे, लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पिस्टन फ्रॉम द टीडीसी टू बीडीसी. आता स्ट्रोक शिकण्या अगोदर तुम्हाला टीडीसी म्हणजे काय असतं आणि बीडीसी म्हणजे काय असतं ते शिकणं गरजेचं आहे. टीडीसी म्हणजे काय असतं की त्याला आपण टॉप डेड सेंटर असं म्हणतो. टॉप डेड सेंटर असं टीडीसीला आपण म्हणतो. आणि बीडीसीला काय म्हणतो आपण, बॉटम डेड सेंटर असं म्हणतो. काय म्हणतो, बॉटम डेड सेंटर आपण याला म्हणतो. ठीक आहे, बॉटम डेड सेंटर. टीडीसी म्हणजे काय की टॉप डेड सेंटर आणि बीडीसी म्हणजे काय की बॉटम डेड सेंटर. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, टॉप डेड सेंटर म्हणजे काय की हा जो पिस्टन आहे, हा जो पिस्टन आहे, हा ज्यावेळेस वर मुवमेंट होतो त्यावेळेस एका पर्टिक्युलर हाईट किंवा एका पर्टिक्युलर लेवलपर्यंतच तो जनरली वरती मुवमेंट होत असतो, अप मुवमेंट त्याची होत असते. मग ज्या पॉईंटपर्यंत त्याची मुवमेंट होते त्या पॉईंटला आपण टॉप डेड सेंटर असं म्हणतो. हा काय, या इंजिनचा किंवा या सिलेंडरचा हा टॉप डेड सेंटर आहे. म्हणजे मॅक्झिमम हा जो पिस्टन आहे हा मॅक्झिमम या पॉईंटपर्यंतच अपवर्ड त्याची मुवमेंट होऊ शकते. आणि ज्या पॉईंटपर्यंत त्याची अपवर्ड मुवमेंट होते त्या पॉईंटलाच आपण काय म्हणतो, टॉप डेड सेंटर. काय म्हणतो, टॉप डेड सेंटर. बघा, टॉप डेड सेंटर इज अ पोझिशन ऑफ द पिस्टन वेन इट इज ॲट द व्हेरी टॉप ऑफ इट्स स्ट्रोक. ज्यावेळेस इंजिनची ही मुवमेंट होत असते, ज्यावेळेस पिस्टनची मुवमेंट होत असते, तर पिस्टनची मुवमेंट होताना हा जो पिस्टन आहे हा अपवर्डली मॅक्झिमम कोणत्या पॉईंटपर्यंत हा रिच किंवा पोहोचू शकतो त्या पॉईंटला आपण टॉप डेड सेंटर असं म्हणतो. ठीक आहे, आता बॉटम डेड सेंटर म्हणजे काय, बॉटम डेड सेंटर म्हणजे काय की ज्यावेळेस स्ट्रोक म्हणजे काय की ज्यावेळेस पिस्टनची ही मुवमेंट होत असते, पिस्टनची मुवमेंट होताना हा जो पिस्टन आहे हा बॉटमपर्यंत, सर्वात खालच्या पॉईंटपर्यंत कुठपर्यंत जाऊ शकतो त्याला आपण बॉटम डेड सेंटर असं म्हणतो. काय म्हणतो, बॉटम डेड सेंटर असं म्हणतो. म्हणजे काय की मॅक्झिमम पॉईंट ऑफ रिचिंग ऑफ द piston that is called as the top dead center and lowest point of reaching of the piston त्याला आपण bottom dead center असं म्हणतो. ठीक आहे, हे झालं टीडीसी आणि बीडीसीचं. आता टीडीसी आणि बीडीसी हे तर आपण शिकलोय, पण आता स्ट्रोक म्हणजे काय की हा लिनियर डिस्टन्स म्हणजे काय, वरून खाली, खालून वर, परत वरून खाली, परत खालून वर, याला आपण काय म्हणतो, लिनियर डिस्टन्स. म्हणजे काय, खालून वर जाणे, परत वरून खाली येणे, परत खालून वर जाणे, परत वरून खाली येणे. म्हणजे काय की लिनियर डिस्टन्स म्हणजे काय, परत अप डाऊन, याला काय म्हणतो आपण, लिनियर डिस्टन्स. हा जो पिस्टन आहे, हा जो पिस्टन जो आहे, हा जो लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, टॉप डेड सेंटरला जातो, परत बॉटम डेड सेंटरला येतो, परत टॉप डेड सेंटरला जातो, परत बॉटम डेड सेंटरला येतो. हे जे लिनियर डिस्टन्स जे आहे, जो पिस्टन ट्रॅव्हल करतो त्याला आपण स्ट्रोक असं म्हणतो. काय म्हणतो, स्ट्रोक असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, स्ट्रोक असं म्हणतो. आता स्ट्रोक बोर रेशो म्हणजे काय असतं, स्ट्रोक बोर रेशो म्हणजे काय असतं, आता हे लक्षात ठेवा, हे जे डेरिव्हेटिव्ह आहे.
आता बोरला डी ने रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजे काय की जी सिलेंडरची जे डायमीटर जे आहे त्याला आपण बोर असं म्हणतो. स्ट्रोक म्हणजे काय की लिनियर डिस्टन्स जो आहे तो जो पिस्टन ट्रॅव्हल करतो कुठून टीडीसी पासून तर बीडीसी पर्यंत, त्याला आपण स्ट्रोक असं म्हणतो. आता स्ट्रोक बोर रेशो म्हणजे काय असतं? स्ट्रोक बोर रेशो म्हणजे काय असतं? एल डिवायडेड बाय डी. म्हणजे काय की स्ट्रोक डिवायडेड बाय बोर, त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रोक बोर रेशिओ असं आपण त्याला म्हणतो. स्ट्रोक बोर रेशिओ म्हणजे काय असतं? एल डिवायडेड बाय डी. एल डिवायडेड बाय डी म्हणजे काय की स्ट्रोक डिवायडेड बाय बोर. आणि हा स्ट्रोक बोर रेशिओ नेहमी 1 to 1.45च्या मधात जर असेल तर त्याला आपण गुड इंजिन जे आहे त्याची जी वर्किंग जी आहे ती गुड असं आपण त्याला समजलं जातं. आता ट्रॅक्टरचा जर तुम्ही स्ट्रोक बोर रेशिओ जर बघितला तर तो आहे 1.25. किती? 1.25. ठीक आहे. आता स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? इट इज अ व्हॉल्यूम डिस्प्लेस्ड बाय द पिस्टन इन द वन स्ट्रोक. आता म्हणजे काय असतं की एक सिंपल गोष्ट आहे बघा, इथं फ्यूल इंजेक्टर असतं. या फ्यूल इंजेक्टरमध्ये फ्यूल इथे टाकलं जातं, नंतर पिस्टन लगेच वर मूव्ह होतो. वर मूव्ह झाल्यानंतर काय होतं की इथं काय असतं? स्पार्क प्लग असतं. हा स्पार्क प्लग काय असतं? थोडीशी आगीची चिंगारी लागून देते. ठीक आहे. थोडीशी आगीची चिंगारी जर याने लावली तर इथं जो फ्यूल असतं तुमचं, पेट्रोल असू द्या, हे पेट्रोल काय होतं? ब्लास्ट होतं. काय होतं? ब्लास्ट होतं. आणि ब्लास्ट झाल्यामुळं काय होतं की हा जो तुम्हाला पिस्टन जो दिसतो तो फटकन काय होतो? खाली मूव्ह होतो. टॉप डेड सेंटरपासून काय होतं? खाली मूव्ह होतं. मग हे पिस्टन जे आहे ते कंटिन्युअसली असं मुवमेंट करत राहतं. ठीक आहे, कळालं. आता ब्लास्ट तुम्हाला कळलं असेल की हे ब्लास्ट होतं, मग हे पिस्टन का बरं खाली मूव्ह होतं. आता तुम्ही सिलेंडर बघितलं असेल, सिलेंडर जर ब्लास्ट जर झालं तर काय होतं? ते हवेत उडतं, बरोबर ना. त्याचप्रमाणे तुम्ही लहानपणी बघितलं असेल किंवा रील्समध्ये कधी बघितलं असेल, एक व्यक्ती आहे तो काय करतो? इथं मोठा बॉम्ब लावतो आणि बॉम्ब लावल्यानंतर त्याच्यावर काहीतरी एक भांडं ठेवतो आणि तो पळून जातो लांब. हे भांडं कुठं उडून जातं? लांब उडून जातं, बरोबर ना. म्हणजे त्याचप्रमाणे इथं पण काय होतं? ज्यावेळेस इथं फ्यूल असतं, फ्यूल असल्यानंतर इथं काय होतं की स्पार्कच्या मदतीने इथे थोडीशी चिंगारी लावल्या जाते आणि चिंगारी लावल्यामुळं काय होतं की इथं मोठा ब्लास्ट होतो आणि ब्लास्ट झाल्यामुळं हे पिस्टन जे आहे हे लगेच खाली मूव्ह होतं. हे खाली मूव्ह झालं की इथं क्रँकशाफ्ट जे आहे ते फिरायला लागतो. क्रँकशाफ्ट जर फिरायला लागला की मग आपले जे व्हील आहे ते फिरायला लागतात, गाडीचे चाकं. ठीक आहे. आता स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे काय असतं की एक सिंपल गोष्ट आहे की व्हॉल्यूम डिस्प्लेस बाय पिस्टन इन द स्ट्रोक. म्हणजे काय असतं की इथं जे पण गॅसेस असतील किंवा इथं जे पण फ्यूल असतील, हा किती फ्यूल जो आहे, जो पिस्टन जे आहे तो मूव्ह करतो, किती फ्यूल जो आहे तो मूव्ह करतो. ठीक आहे. म्हणजे काय? व्हॉल्यूम या सिलेंडरमध्ये जे पण काही आत असेल ते किती, म्हणजे इथून खालून ते वर किती याची मुवमेंट करतो, म्हणजे किती व्हॉल्यूम जो आहे तो मुवमेंट करतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? स्वेप्ट व्हॉल्यूम असं म्हणतो. इट इज अ व्हॉल्यूम डिस्प्लेस बाय द पिस्टन इन द वन स्ट्रोक, दॅट इज कॉल्ड ॲज द स्वेप्ट व्हॉल्यूम. आता हे व्हॉल्यूम कसं काढायचं असतं की क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द पिस्टन. म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा क्रॉस सेक्शनल एरिया नाही घ्यायचा. हे सिलेंडर आहे आणि हे पिस्टन आहे. ठीक आहे. हे जे दिसतं तुम्हाला हे पिस्टन आहे आणि हे जे तुम्हाला बाहेरचं आउटर कव्हरिंग दिसतं हे सिलेंडर आहे. आता याच्यामध्ये काय करायचं? क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे काय की डायमीटर ऑफ द पिस्टन, ठीक आहे, आणि लेंथ ऑफ स्ट्रोक. ठीक आहे. याला तुम्ही मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. म्हणजे तेवढा व्हॉल्यूम जो आहे तेवढा व्हॉल्यूम या पिस्टननं काय केला की रिप्लेस केला. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? स्वेप्ट व्हॉल्यूम असं म्हणतो. आता स्ट्रोक लेंथ म्हणजे काय असतं? हे जे लिनियर डिस्टन्स जो आहे, जो पिस्टन ट्रॅव्हल करतो टीडीसी पासून बीडीसी पर्यंत, याची लेंथ किती आहे त्यालाच आपण काय म्हणतो? स्ट्रोक लेंथ असं म्हणतो. स्ट्रोक लेंथ म्हणजे काय की पिस्टन मध्ये बरोबर इथं फ्यूल टाकला, फ्यूल टाकल्यानंतर इथं ब्लास्ट झाला, ब्लास्ट झाल्यानंतर काय होतं? पिस्टन सगळ्यात खाली जाईल. म्हणजे खाली कुठं जाईल? बॉटम डेड सेंटरला जाईल, परत वर जाईल टॉप डेड सेंटरला. आता ही जी लेंथ आहे, हे जे लिनियर डिस्टन्स जो पिस्टन ट्रॅव्हल करतो याची लेंथ किती आहे यालाच आपण स्ट्रोक लेंथ असं म्हणतो. म्हणजे काय की लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पिस्टन फ्रॉम द टीडीसी टू बीडीसी, दॅट इज कॉल्ड ॲज द स्ट्रोक लेंथ. ठीक आहे. हे ह्या बेसिक डेफिनेशन्स आहे, ह्या आपण शिकलोय. ठीक आहे. आता हे आपण बघितलं की स्ट्रोक म्हणजे काय असतं. हे बघा, हा जो पॉईंट दिसतो तुम्हाला, ही थोडीशी 3D डायग्राम तुम्हाला दिसेल. हा TDCचा पॉईंट आहे आणि हा BDCचा पॉईंट आहे. बघा इथं फ्यूल आला, परत हे वर जातं, पिस्टन कुठं जातं? वर जातं. ठीक आहे. या TDC पॉईंटपर्यंत. इथं परत ब्लास्ट होतं, मग पिस्टन कुठं जाते? खाली जातं. मग ठीक आहे. TDC पासून परत काय करतो? BDC पर्यंत जातो, परत TDC पासून BDC टू TDC. म्हणजे अशा प्रकारे याची लिनियर मुवमेंट जी आहे ती होत राहते. ठीक आहे. मग हे जे TDC पासून BDC पर्यंत ही लेंथ किती आहे यालाच आपण काय म्हणतो? स्ट्रोक लेंथ असं म्हणतो. आणि हा जो पिस्टन जो आहे हा TDC पासून BDC पर्यंत जातो, याला आपण स्ट्रोक असं म्हणतो. आता हे जे बघा, हे जे तुम्हाला सिलेंडरची जी तुम्ही जर स्केलण्याची डायमीटर जर मोजली, ठीक आहे, ही डायमीटर किती असणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो? बोर असं म्हणतो. ठीक आहे. ते आपण बघितलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या एक खूप इम्पॉर्टंट टर्म आहे.
ठीक आहे. आता याच्या तुम्ही बघा की IHP नावाची ही टर्म आहे, इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर. ठीक आहे. याच्यावर IBPS AFO 2024ला क्वेश्चन विचारलेले आहे, IBPS AFO 2019ला सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. आणि MCR मध्ये या टॉपिकवर फक्त 1 2 3 4 या 4 डेफिनेशनवर फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. हे पार्ट करून घ्यायचं. पण ठीक आहे, याला आपण कन्सेप्च्युअली एकदा समजून घेऊया. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर म्हणजे काय असतं की हा तुमचा सिलेंडर आहे. ठीक आहे. हा इंजिनचा तुमचा सिलेंडर आहे. याच्यामध्ये फ्यूल टाकल्यानंतर याच्यामध्ये टोटल किती एनर्जी जनरेट होते सिलेंडरमध्ये. ठीक आहे. आणि ही एनर्जी किती पिस्टन रिसिव्ह करते त्याला आपण काय म्हणतो, इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर असं म्हणतो. बघा इथं फ्यूल टाकलाय, फ्यूल टाकल्यानंतर काय होतं, पिस्टनची वर मुवमेंट होते. पिस्टनची वर मुवमेंट झाल्यानंतर स्पार्क प्लग काय करतो, इथे थोडीशी चिंगारी लावतो. थोडीशी चिंगारी लावल्यानंतर पिस्टन फटकन खाली मुवमेंट होतं. बरोबर, म्हणजे काय की बॉटम डेड सेंटरला जातं. ठीक आहे. बरोबर, म्हणजे किती एनर्जी या सिलेंडरमध्ये जनरेट झाली आणि ती पिस्टननं रिसिव्ह केली. ठीक आहे. आता सपोज या सिलेंडरमध्ये 100 किलो जूल ही एनर्जी जनरेट झाली आणि पिस्टन किती रिसिव्ह करणार, 100 किलो जूलच रिसिव्ह करणार. ठीक आहे. म्हणजे जेवढी एनर्जी या सिलेंडरमध्ये जनरेट झाली आणि तेवढीच एनर्जी तो पिस्टन काय करणार आहे, रिसिव्ह करणार आहे. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर. म्हणजे काय की टोटल पॉवर प्रोड्यूस इन द सिलेंडर ऑर द पॉवर रिसिव्ह बाय द पिस्टन, दॅट इज कॉल्ड ॲज द इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर. दॅट इज कॉल्ड ॲज इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर. आता ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे काय, हे पहा, इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर, इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर. इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर म्हणजे काय, इट इज अ टोटल पॉवर प्रोड्यूस इन द सिलेंडर ऑर द पॉवर रिसिव्ह बाय द पिस्टन, दॅट इज कॉल्ड ॲज द इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर. आता ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे काय असतं, ब्रेक हॉर्स पॉवर. आता ब्रेक हॉर्स पॉवर जे आहे ती डायनॅमोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याने आपण मेजर करू शकतो. आता ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे काय असतं, आता हे बघा, ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे काय असतं, हा पिस्टन आहे आणि हा क्रँकशाफ्ट आहे. बरोबर, पिस्टनपासून एनर्जी कुठे जाणार आहे, क्रँकशाफ्टपर्यंत जाणार आहे. ही एनर्जी कोणा थ्रू जाणार आहे, या कनेक्टिंग रॉड थ्रू जाणार आहे. एक सिंपल गोष्ट आहे, तुम्ही एक गेम खेळला असाल, लहानपणी तुम्ही बघितलं असाल. ठीक आहे. बघा, एका लाईनीमध्ये खूप सारे स्टुडंट असे उभे असतात. ठीक आहे. एका लाईनीमध्ये खूप सारे स्टुडंट असे उभे राहतात आणि कोणालाच एकमेकांसोबत बोलायला म्हणजे हा जो लास्टवाला स्टुडंट आहे हा फर्स्टवाल्या स्टुडंटसोबत बोलू शकत नाही. ठीक आहे. मग काय करायचं की या स्टुडंटनं काय करायचं, याला कोणती तरी एक गोष्ट सांगायची. ठीक आहे. याने याला कोणती तरी एक गोष्ट सांगितली तर हा पण याला एक कोणती तरी गोष्ट सांगतो. हा पण याला काय करतो, कोणती तरी एक गोष्ट सांगतो. ॲक्च्युली यानं जर इथं एखादी कोणती गोष्ट सांगितली तर ही गोष्ट इथपर्यंत येण्यापर्यंत ती गोष्ट कम्प्लिटली चेंज झालेली असते. बरोबर. त्याचप्रमाणे इंजिनमध्ये जी पण एनर्जी जनरेट होते, जी पण पॉवर जनरली इंजिनमध्ये प्रोड्यूस होते, या सिलेंडरमध्ये प्रोड्यूस होते, ती इथपर्यंत येईपर्यंत याच्यामध्ये काही फ्रिक्शन लॉसेस सुद्धा होतात. काही प्रमाणामध्ये पॉवर जी आहे ती याच्यामध्ये फ्रिक्शन थ्रू लॉस होऊ शकते. कळालं, फ्रिक्शनमध्ये याच्यामध्ये ती लॉस होऊ शकतात. आता हे फ्रिक्शन काय असतं, एक सिंपल गोष्ट आहे. आता तुम्ही गिअरची सायकल बघा आणि तुम्ही आपली साधी सायकल बघा. सगळ्यात सोपी सायकल कोणती चालवायला आहे, गिअरची. कारण की त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती थोडी आपल्याला कमी लागते. ठीक आहे. आता त्याचप्रमाणे ज्यावेळेस या पिस्टनपासनं या क्रँकशाफ्टपर्यंत पॉवर ही जनरली इथे सप्लाय केल्या जाते, पॉवर इथपर्यंत ज्यावेळेस जाते त्यावेळेस या कनेक्टिंग रॉड थ्रू, हा जो दिसतो तुम्हाला याला कनेक्टिंग रॉड असं म्हणतो, काही प्रमाणात इथे पॉवर जी आहे ती लॉस होते. का बरं लॉस होते, ड्यू टू फ्रिक्शन लॉसेस. काय, ड्यू टू फ्रिक्शन लॉसेस. ठीक आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये काय असतं की ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे काय असतं की पॉवर रिसिव्ह बाय द क्रँकशाफ्ट फ्रॉम द पिस्टन, दॅट इज कॉल्ड ॲज द ब्रेक हॉर्स पॉवर. ब्रेक हॉर्स पॉवर काय असतं, ब्रेक हॉर्स पॉवर. ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे काय की या पिस्टनपासनं या क्रँकशाफ्टने किती पॉवर जनरली रिसिव्ह केली त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रेक हॉर्स पॉवर असं म्हणतो. ठीक आहे. आता FHP म्हणजे काय की फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. फ्रिक्शनल हॉर्स पॉवर त्याला आपण काय म्हणतो, FHP असं म्हणतो. फ्रिक्शनल हॉर्स पॉवर म्हणजे काय असतं, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो,
फ्रिक्शनल हॉर्स पॉवर म्हणजे काय, मी तुम्हाला तेच सांगितलं की पिस्टनपासून जी पॉवर आहे ती क्रँकशाफ्टपर्यंत जाते. क्रँकशाफ्टपर्यंत ज्यावेळेस पॉवर जाते त्याच्यामध्ये थोडीशी पॉवर जी आहे ती कनेक्टिंग रॉड थ्रू फ्रिक्शनमध्ये काही पॉवर जी आहे ती जनरली लॉस होते. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रिक्शनल हॉर्स पॉवर असं म्हणतो. आता सपोज एक गोष्ट लक्षात ठेवा, आता सपोज याच्यामध्ये काय होतं की जो पिस्टन आहे त्याने 100 किलो जूल जी आहे ती पॉवर जनरली रिसिव्ह केली. ठीक आहे, आता 100 किलो जूल ही पिस्टनने पॉवर सिलेंडरमध्ये रिसिव्ह केली. आता ही पॉवर कनेक्टिंग रॉड थ्रू कोणाकडे जाणार आहे, क्रँकशाफ्टकडे जाणार आहे. कोणाकडे जाणार आहे, क्रँकशाफ्टकडे जाणार आहे. आता कशा थ्रू जाणार आहे, कनेक्टिंग रॉड थ्रू जाणार आहे. कशा थ्रू जाणार आहे, कनेक्टिंग रॉड थ्रू जाणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जर पिस्टननं 100 किलो पॉवर जर रिसिव्ह केली असेल तर हा जो क्रँकशाफ्ट आहे हा किती रिसिव्ह करू शकतो, किती रिसिव्ह करतो, 95 किलो जूल. हे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतोय. मग 5 किलो जूल कुठे गेली, तर ज्यावेळेस पिस्टन हे क्रँकशाफ्टकडे पॉवर प्रोड्यूस करतो याच्यामध्ये कनेक्टिंग रॉडमध्ये काही फ्रिक्शन थ्रू जे आहे ती 5 किलो जूल जे आहे ती पॉवर रिड्यूस होते. ठीक आहे, तिथे कन्झ्युम केल्या जाते. म्हणून ही जी पॉवर लॉस होते ड्यू टू फ्रिक्शन त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. मग याचा फॉर्म्युला बघा, IHP मायनस BHP. किती, IHP मायनस BHP म्हणजे काय, इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर जर तुमची 100 किलो जूल जर असेल आणि फ्रिक्शनल हॉर्स पॉवर किती आहे, 95 किलो जूल. ठीक आहे, याला मायनस करायचं म्हणजे किती, 5 किलो जूल. ही काय, फ्रिक्शनल हॉर्स पॉवर आहे. आता इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर म्हणजे काय असतं की बा टोटल पॉवर किती जनरेट झाली आहे. आता इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर म्हणजे काय असतं, आता फ्रिक्शनलमध्ये आपली किती झाली, 5 किलो जूल लॉस झाली आहे. क्रँकशाफ्टने किती रिसिव्ह केली, 95 किलो रिसिव्ह केली. ठीक आहे, मग 95 आणि 5 किती होते, 100 किलो जूल. म्हणजे ही काय झाली, इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर. म्हणजे काय, फ्रिक्शनल हॉर्स पॉवर प्लस ब्रेक हॉर्स पॉवर त्याला आपण काय म्हणतो, इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. या डायग्राम्स आहे हे तुम्ही बघू शकता. इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर म्हणजे काय, हे बघा, टोटल पॉवर किती रिसिव्ह होते सिलेंडरमध्ये, किती जनरेट होते त्याला आपण इंडिकेटिव्ह हॉर्स पॉवर असं म्हणतो. आणि किती पॉवर जो आहे तो जनरली हा जो पिस्टन आहे तो रिसिव्ह करतो. ठीक आहे, नंतर ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे काय असतं की पिस्टनपासून क्रँकशाफ्टपर्यंत किती पॉवर जाते त्याला आपण ब्रेक हॉर्स पॉवर असं म्हणतो. हे डायनामोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे, याच्या मदतीने जनरली काय केलं जातं, ही ब्रेक हॉर्स पॉवर जी आहे ती जनरली मेजर केल्या जाते. फ्रिक्शनल हॉर्स पॉवर म्हणजे काय असतं की पिस्टनपासून एनर्जी जी आहे, हे बघा, या पिस्टनपासून एनर्जी जी आहे ती क्रँकशाफ्टपर्यंत जाते. कशा थ्रू जाते, या कनेक्टिंग रॉड थ्रू जाते. मग याच्यामध्ये काहीतरी फ्रिक्शनल लॉसेस होतात एनर्जीचे किंवा पॉवरचे, त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रिक्शनल हॉर्स पॉवर असं म्हणतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की इंजिनचं क्लासिफिकेशन ना 2 प्रकारची इंजिन असतात. एक सर्वात अगोदरचं इंजिन आहे इंटरनल कंबशन इंजिन आणि सेकंड नंबरचं जे इंजिन आहे ते आहे एक्सटर्नल कंबशन इंजिन. आता इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे काय की हीट जी आहे ती सिलेंडरमध्ये जनरेट होते. फ्यूलचं जे कंबशन आहे म्हणजे फ्यूल कुठे जळतं तर ते सिलेंडरमध्येच जळतं. कुठे जळतं, सिलेंडरमध्येच जळतं. म्हणून याला काय म्हणतो आपण, इंटरनल कंबशन इंजिन. काय म्हणतो याला आपण, इंटरनल कंबशन इंजिन. आता एक्सटर्नल कंबशन इंजिन म्हणजे काय असतं की फ्यूल जे आहे ते आउटसाइड आपण त्याला काय करतो, जनरली त्याला कंबस्ट होते. कंबस्ट म्हणजे काय, फ्यूल जे आहे ते आउटसाइड ऑफ द इंजिन ते जळत असतं आणि जळल्यानंतर जी एनर्जी आहे ती इंजिनमध्ये जनरेट होते. त्याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल कंबशन इंजिन. म्हणजे फ्यूलच्या कंबशनच्या बेसिसवर इंजिनला आपण 2 पार्टमध्ये त्याचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. पहिला जो पार्ट आहे त्याचं नाव आहे इंटरनल कंबशन इंजिन आणि सेकंड जो आहे तो आहे एक्सटर्नल कंबशन इंजिन. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आता इंटरनल कंबशन इंजिन तर आपण डिटेलमध्ये बघूया. पण एक्सटर्नल कंबशन इंजिन, तुम्ही गदर मूवी बघितलाय, गदर, तो सनी देओलचा मूवी आहे. तो पाकिस्तानमधनं भारतामध्ये ट्रेनमध्ये पळून जातो ट्रेनमध्ये त्याच्या वाईफसोबत, काय त्याचं नाव, काजल. ठीक आहे, तर जनरली होतं काय की ते ट्रेनमध्ये जातात, त्यांच्या मागे ते पाकिस्तान जे काहीतरी आर्मी वगैरे लागलेले असतात ते ट्रेनमध्ये जातात, त्यांना ट्रेन जोरात पळवायची असते. आणि ती काजल आणि त्यांचा जो मुलगा असतो ते ॲक्टर ते काय करतात की या इंजिनमध्ये कोळसा असा बाहेरून टाकत असतात. ठीक आहे, ते जे तुम्हाला दिसतं ना गदर मूवीमध्ये ते आहे एक्सटर्नल कंबशन इंजिन. हा बघा, हे जे एक्सटर्नल कंबशन इंजिन आहे ना हे जुन्या ट्रेनमध्ये तुम्हाला दिसायचं. ज्यावेळेस इंग्रजाच्या काळातल्या ज्या ट्रेन असायचे ना त्याच्यामध्ये हे एक्सटर्नल कंबशन इंजिन असायचं, म्हणजे बाहेरून या ट्रेनमधनं धुवा यायचा. ठीक आहे, आता बघा हा माणूस बघा इथे आत कोळसा टाकतोय, म्हणजे हे जे कोळसा आहे हा कुठं जळतोय, कोळसा काय, इट इज अ वन काइंड ऑफ द फ्यूल. ठीक आहे, आता बघा हा कोळसा इथे जळतोय, बघा कोळसा जळल्यानंतर याची वाफ येईल. काय होईल, वाफ येईल.
सॉरी इथून काय पडते, हीट प्रोड्यूस होते. कोळसा ज्यावेळेस जळतो त्यावेळेस इथून हीट प्रोड्यूस होते आणि या हीट प्रोड्यूस होताना या चेंबरमध्ये काय असतं, वॉटर असतं. काय असतं, वॉटर. या हीटमुळं हे वॉटर एवढं जास्त हीट होतं की या पाण्याचे वाफे निघतात. काय निघतात, वाफे निघतात, स्टीम निघते आणि ही स्टीम या पाईप थ्रू इथं जाते आणि या पाईप थ्रू इथं या पिस्टनला पोचते आणि मग पिस्टन काय करतो, मूव्ह करतो आणि मग काय करते, रेल्वे चालते. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल कोळसा टाकला की रेल्वे चालायची, कोळसा टाकला की रेल्वे चालायची, पण याच्यामध्ये खूप जास्त एफर्ट्स लागायचे, कंटिन्यूस त्याच्यामध्ये कोळसा टाकायला लागायचा. ठीक आहे, म्हणजे जेवढा कोळसा टाकाल तेवढी व्यवस्थित स्पीड पकडायची ट्रेन. ठीक आहे, हे जे आहे ना याच्यामध्ये काय व्हायचं की फ्यूल बघा बाहेर जळत आहे आणि एनर्जी कुठे जनरेट होते, इंजिनमध्ये जनरेट होते. ठीक आहे, आता हे कशा प्रकारे आहे तुम्हाला कळलं नसेल की वाटर जनरली काय होतं, हीट होतं, मग त्याच्यामधनं स्टीम म्हणजे वाफा बाहेर निघतात. या वाफा ज्या आहे या पाईप थ्रू जातात म्हणजे मग पिस्टनची रोटेशन होतं. तुम्ही बघा गॅसवर जर तुम्ही कधी एखादं छोटंसं काही ठेवलं असेल युटेन्सिल, त्याच्यामध्ये जर पाणी ठेवलं असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही प्लेट ठेवली असेल आणि याला खूप जास्त हीट केलं तर ही प्लेट जनरली वाजायला लागते. बरोबर ना, म्हणजे काय होतं जनरली या वॉटरमधनं काहीतरी स्टीम बाहेर निघतात आणि त्या स्टीम काय करतात, त्या प्लेटला व्हायब्रेशन प्रोव्हाइड करतात. म्हणजे काय की हीटपासनं कुठे ना कुठेतरी ही एनर्जी जी आहे ती जनरली जनरेट होते. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. हे जे तुम्हाला दिसलं ना की बेस ऑन कंबशन दोन प्रकारचे इंजिन आहे, इंटरनल कंबशन इंजिन आणि एक्सटर्नल कंबशन इंजिन. ठीक आहे, आता एक सिंपल गोष्ट आहे की इंटरनल कंबशन इंजिन आता आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे, कारण की एक्सटर्नल कंबशन इंजिन आहे सध्या प्रेझेंटली जास्त काही एक्झिस्ट करत नाही ते. ठीक आहे, आता व्हेकलमध्ये सुद्धा सगळ्या प्रकारच्या व्हेकलमध्ये इंटरनल कंबशन इंजिन आहे. आता जर तुम्ही बघितलं ट्रेनमध्ये पण तेच आहे. ठीक आहे, एरोप्लेनमध्ये तर ऑब्विसली तेच असणार आहे. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे काय, हे सिलेंडर आहे. सिलेंडरचे थोडेसे पार्ट आहे ते बघून घ्या आपण. याला आपण काय म्हणतो, कॅम्पशाफ्ट म्हणतो. ठीक आहे, याला इनटेक वॉल इथनं असतो. हे जे दिसतं तुम्हाला हे पिस्टन आहे, हे जे तुम्हाला दिसतं हे कनेक्टिंग रॉड आहे. ठीक आहे, हे जे तुम्हाला दिसतं हे क्रँकशाफ्ट आहे. ठीक आहे, इथे एका प्रकारचं व्हील असतं. ठीक आहे, ते आपण बघूयात समोर काय 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 नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतं फ्यूल हे आपण इंजिनमध्ये किंवा सिलेंडरमध्ये युटिलाइज करतो त्याच्या बेसिसवर सुद्धा इंजिनला क्लासिफाय केलेलं आहे. पेट्रोल इंजिन आहे, डिझेल इंजिन आहे आणि गॅस इंजिन आहे. आता पेट्रोल इंजिन जे आहे त्याला आपण स्पार्क इग्निशन इंजिन असं म्हणतो, डिझेल इंजिनला आपण कंप्रेशन इग्निशन इंजिन असं म्हणतो आणि गॅस इंजिनला आपण गॅस इंजिनला याचं काही दुसरं नाव नाही, गॅस इंजिन. ठीक आहे, आता सीएनजीचे जे गॅसेस आहेत तुम्ही बघा, सीएनजी बेसिसवर कार आलेले आहेत नवीन. ठीक आहे, तर ते गॅस इंजिनमध्ये मोडतात, त्यांचं कोणतं इंजिन आहे, गॅस इंजिन आहे. आता या गॅस इंजिनमध्ये कोणकोणत्या प्रकारचे गॅसेस यूज केल्या जातात मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये ब्युटेन यूज केलं जातं. ठीक आहे, याच्यामध्ये प्रोपेन यूज केलं जातं. ठीक, तर हे गॅसेस जनरली याच्यामध्ये जास्त प्रमाणात यूज केल्या जातात आणि त्याच्यापासून एनर्जी जी आहे ती जनरली जनरेट होते. ठीक आहे, तीन प्रकारची इंजिन आहे फ्यूलच्या बेसिसवर. कोणतं फ्यूल तुम्ही युटिलाइज करता, पेट्रोल इंजिन आहे, डिझेल इंजिन आहे आणि गॅस इंजिन आहे. आता पेट्रोल इंजिनला स्पार्क इग्निशन इंजिन असं म्हणतो, डिझेल इंजिनला कंप्रेशन इग्निशन इंजिन आपण असं म्हणतो. आता पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिनमध्ये काय डिफरन्स आहे, आता थर्मल इफिशियन्सी जी आहे पेट्रोल इंजिनची ती कमी आहे आणि डिझेल इंजिनची जास्त आहे. म्हणून बघा तुम्ही सर्वात जास्त ॲव्हरेज जर कोणत्या गाड्या जर देत असतील तर त्या डिझेल इंजिनच्या देतात. का, कारण की डिझेल इंजिनची थर्मल एफिशियन्सी जी आहे ती कशी आहे, जास्त आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. थर्मल एफिशियन्सी म्हणजे काय की सिलेंडरमध्ये किती एनर्जी जनरेट होते आणि जेवढी एनर्जी जनरेट झाली त्याच्यापैकी किती एनर्जी जनरली युटिलाइज होते त्याला आपण काय म्हणतो, थर्मल एफिशियन्सी. आता एनर्जी म्हणजेच काय, इट इज अ वन काइंड ऑफ द हीट. म्हणजे काय की सिलेंडरमध्ये किती हीट जनरली प्रोड्यूस होते आणि जेवढी हीट प्रोड्यूस झाली त्याच्यापैकी किती हीट जनरली युटिलाइज होते त्याला आपण थर्मल एफिशियन्सी असं म्हणतो. आणि पेट्रोल इंजिनची थर्मल एफिशियन्सी ही खूप कमी आहे. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू डिझेल इंजिन. म्हणून डिझेल इंजिनची थर्मल एफिशियन्सी काय आहे, ही जास्त आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर कंप्रेशन रेशिओ काय असतो, कंप्रेशन रेशिओ जो आहे पेट्रोल इंजिनचा तो लो आहे आणि डिझेल इंजिनचा हाय. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंबशन. ठीक आहे, पेट्रोल इंजिनला आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंबशन इंजिन सुद्धा म्हणतो. हे लक्षात ठेवा, हे आपण नंतर शिकूयात. कंप्रेशन रेशिओ म्हणजे काय, कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंबशन म्हणजे काय असतं. ठीक आहे, आणि डिझेल इंजिनला आपण कॉन्स्टंट प्रेशर कंबशन इंजिन असं सुद्धा म्हणतो. आता पेट्रोल इंजिनमध्ये ऑब्व्हियसली फ्यूल जे आहे ते पेट्रोल यूज केलं जातं आणि डिझेल इंजिनमध्ये फ्यूल जे आहे ते आपण डिझेल म्हणून यूज करतो. याच्यामध्ये पेट्रोल इंजिनमध्ये आपण कार्बोरेटर असतो, तुम्हाला माहिती आहे कार्बोरेटर, आपण म्हणतो गाडीचं कार्बोरेटर खराब झालेलं आहे. आता या कार्बोरेटरचं काम काय की एअर आणि फ्यूल जे आहे ते प्रॉपर क्वांटिटीमध्ये मिक्सअप करणे आणि मिक्स करून त्या सिलेंडरमध्ये प्रोड्यूस करणे, हे कार्बोरेटरचं काम आहे.
ठीक आहे. म्हणून पेट्रोल इंजिनमध्ये एअर आणि फ्यूलचं जे मिक्सचर आहे ते इनटेक म्हणून आपण यूज करतो. आणि डिझेल इंजिनमध्ये फ्यूल तर आपण यूज करतो, पण याच्यामध्ये एअर जे आहे त्याचं मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे. म्हणून याला आपण कॉन्स्टंट प्रेशर कंबशन इंजिन सुद्धा म्हणतो आणि याला कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंबशन इंजिन सुद्धा आपण याला म्हणतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता डिझेल इंजिनमध्ये इथे एअर आणि फ्यूलचं जे जनरली आपण मिक्स करत नाही, म्हणून याच्यामध्ये कार्बोरेटरचं काम आहे का नाही. म्हणून तुम्ही बघा डिझेलच्या गाड्यामध्ये कार्बोरेटर खराब झालेलं आहे हे तुम्ही कधी ऐकलेलं नसेल. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता कार्बोरेटर जनरली कुठे यूज केला तर पेट्रोल इंजिन. आणि कार्बोरेटरचं काम काय की एका स्पेशल क्वांटिटीमध्ये एका पर्टिक्युलर क्वांटिटीमध्ये एअर आणि फ्यूलचं प्रॉपरली मिक्स करणे, दॅट हे आहे कार्बोरेटरचं काम. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, 2 स्ट्रोक इंजिन म्हणजे काय असतं आणि 4 स्ट्रोक इंजिन म्हणजे काय असतं हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. आता 2 स्ट्रोक इंजिन म्हणजे काय असतं की याच्यामध्ये जे इंजिन आहे ते 2 स्ट्रोकमध्ये जनरली त्याची मुवमेंट होते. 2 स्ट्रोकमध्ये पॉवर जनरली जनरेट होते. आता हे बघायचं आपल्याला कशा प्रकारे आहे याच्यामध्ये इंजिनमध्ये कशा प्रकारे पॉवर जनरेट होते 2 स्ट्रोकमध्ये. ठीक आहे. आता स्ट्रोक म्हणजे काय तेवढं लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे हा जो पिस्टन आहे याची जी मुवमेंट आहे TDC पासून BDC. ठीक आहे. मुवमेंट ऑफ द पिस्टन फ्रॉम द TDC टू BDC. इट इज अ लिनियर मुवमेंट ऑफ द पिस्टन फ्रॉम द TDC टू BDC, दॅट इज कॉल्ड ॲज द स्ट्रोक. स्ट्रोक. ठीक आहे. स्ट्रोक लेंथ म्हणजे काय, इट इज अ लिनियर लेंथ फ्रॉम द TDC टू BDC, दॅट इज कॉल्ड ॲज द स्ट्रोक लेंथ. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो स्ट्रोक लेंथ असं म्हणतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हे जे 2 स्ट्रोक इंजिन जे आहे याच्यामध्ये जनरली काय होतं की हे जे 2 स्ट्रोक इंजिन आहे बघा, पहिल्या स्ट्रोकमध्ये काय होतं कंप्रेशन होतं, इनटेक होतं. दुसऱ्या स्ट्रोकमध्ये काय होतं पॉवर होतं आणि एक्झॉस्ट होतं. हे सेकंड स्ट्रोकमध्ये ही ऍक्टिव्हिटी होते आणि फर्स्ट स्ट्रोकमध्ये कंप्रेशन आणि इनटेक होतं. आता हे बघूयात आपण कशा प्रकारे होतं बघा. हे बघा, आता इथून जनरली काय होतं बघा, इथून पहिल्या स्ट्रोकचं आपण बघू. बघा आता कंप्रेशन स्ट्रोकबद्दल आपण शिकू. ठीक आहे, कंप्रेशन स्ट्रोकबद्दल आपण शिकू. ठीक आहे. 2 स्ट्रोकमध्ये आपल्याला बघायचं आहे कंप्रेशन स्ट्रोक आपण त्याला म्हणतो आणि दुसरा आहे पॉवर स्ट्रोक. कंप्रेशन आणि इनटेक स्ट्रोक आणि दुसरा जो स्ट्रोक आहे त्याला पॉवर अँड एक्झॉस्ट स्ट्रोक. ठीक आहे, म्हणजे काय की 2 स्ट्रोकमध्ये इंजिन कसं प्रकारे काम करतं ते आपल्याला बघायचं आहे. आता कंप्रेशन आणि इनटेक स्ट्रोक म्हणजे काय असतं एक बघा. इनटेक काय बघा, इथून फ्यूल आत आलं बघा, फ्यूल आत आल्यानंतर फ्यूल काय करतं अशा प्रकारे इथं जातं. म्हणजे काय की फ्यूल काय झालं इनटेक झालं. इनटेक झाल्यानंतर बघा पिस्टन काय होतो वर लगेच मूव्ह होतो बघा, वर लगेच काय झालं मूव्ह झाला, वर काय झाला लगेच मूव्ह झाला. म्हणजे काय की बॉटम डेड सेंटरपासून पिस्टन कुठे गेला टॉप डेड सेंटरला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की पिस्टन जे आहे ते बॉटम डेड सेंटरपासून टॉप डेड सेंटरला गेला. म्हणजे काय इथं फ्यूल आलं बघा, फ्यूल इथून असं आत आलं. ठीक आहे. हे दिसलं हे बघा, इथून फ्यूल असं आत अशा प्रकारे आत आलं दिसलं, इथून असं गेलं फ्यूल. ठीक आहे. आता बघा पिस्टन कुठं होता टॉप बॉटम डेड सेंटरला होता. आता इथं फ्यूल आलाय बॉटम डेड सेंटरपासून पिस्टन कुठं जाईल टॉप डेड सेंटरला जाईल. टॉप डेड सेंटरला गेल्यानंतर इथं फ्यूल असणार आहे. फ्यूल काय होईल ते लवकर कंप्रेस होईल. काय होईल लवकर कंप्रेस म्हणजे वर फ्यूल जे आहे ते वर दाबल्या जाईल. दाबल्या गेल्यानंतर हा जो इथे स्पार्क प्लग दिसतो हा इथे थोडीशी चिंगारी मारल. थोडीशी याने चिंगारी मारली की ते फ्यूल जे आहे ते लवकर ब्लास्ट होईल. ते फ्यूल जळल आणि इथे ब्लास्ट होईल मोठा. आणि ब्लास्ट झाल्यानंतर काय होईल हे जे पिस्टन आहे हे परत काय होईल टॉप डेड सेंटरपासून लगेच खाली मुवमेंट होईल. म्हणून पहिल्या स्ट्रोकमध्ये काय होतं की बघा फर्स्ट स्ट्रोकमध्ये काय होतं कंप्रेशन आणि इनटेक. बघा सर्वात अगोदर काय झालं इनटेक झालं. म्हणजे काय की फ्यूल आत आलं. इनटेक झाल्यानंतर बॉटम डेड सेंटरपासून जो पिस्टन आहे तो टॉप डेड सेंटरला जातो आणि इथं काय होतं की फ्यूलचं कंप्रेशन होतं. इथं स्पार्क प्लग जो आहे तो काय करतो इथे चिंगारी टाकतो. ठीक आहे, हे झालं पहिल्या स्ट्रोकचं. आता दुसऱ्या स्ट्रोकमध्ये काय होतं पॉवर आणि एक्झॉस्ट स्ट्रोक. बघा इथं लवकर पॉवर जनरेट झाली. ठीक आहे, म्हणजे काय इथं काय झालं ब्लास्ट झाला. म्हणजे काय की पॉवर जनरेट झाली. आणि पॉवर जनरेट झाल्यामुळे काय होतं की इथं जे आहे हा जो पिस्टन आहे हा टॉप डेड सेंटरपासून बॉटम डेड सेंटरला जातो. ठीक आहे, टॉप डेड सेंटरमधनं बॉटम डेड सेंटरला जातो. म्हणजे आता इथं फ्यूल काय केलं जळलं. आणि फ्यूल जळलेलं जे त्याला आपण काय म्हणतो एक्झॉस्ट जे गॅसेस असतात ते या आउटलेट वॉल हा जो दिसतो तुम्हाला याला आउटलेट वॉल याच्यामधनं बाहेर पडताना दिसतात तुम्हाला बघा. म्हणजे तुम्ही बघा गाडीचं जे सायलेन्सर असतं
सायलेन्सर, हां आपण सायलेन्सर असं म्हणू शकतो. त्या सायलेन्सरमधनं धुवा निघतो. तो कोणता असतो की सिलेंडरमध्ये जे एक्झॉस्ट गॅसेस असतात ते आउटलेट वॉल थ्रू जे आहे त्या जनरली बाहेर पडतात. ठीक आहे, परत एकदा बघूयात. 2 स्ट्रोकमध्ये ही प्रोसेस आहे. कंप्रेशन आणि इनटेक स्ट्रोक फर्स्ट स्ट्रोक आहे तो. पॉवर आणि एक्झॉस्ट हा एक सेकंड स्ट्रोक आहे. आता पहिल्या स्ट्रोकमध्ये काय होतं की बघा फ्यूल आत आलं वर गेलं, म्हणजे काय की फ्यूलचं इंटेक झालं. इंटेक झाल्यानंतर पिस्टन जो आहे तो बॉटम डेड सेंटरपासून TDC पर्यंत जातो टॉप डेड सेंटरला, म्हणजे काय इथं कंप्रेशन झालं. ठीक आहे, झाली पहिली स्ट्रोक कंप्लीट. दुसऱ्या स्ट्रोकमध्ये काय होतं, इथं पॉवर जनरेट होते. पॉवर जनरेट झाल्यानंतर काय होतं की लगेच पिस्टन जे आहे तो TDC पासून कुठं जातो, BDC मध्ये जातो. BDC पर्यंत गेल्यानंतर हा खाली क्रँकशाफ्ट फिरतो. क्रँकशाफ्ट फिरता फिरता इथं समोर एक फ्लाय व्हील लावलेलं असतं, ते तुम्हाला सांगतो नंतर. ठीक आहे, बघा पॉवर जनरेट झालं, पिस्टन TDC पासून BDC पर्यंत गेला, म्हणजे इथं ज्या जळालेले गॅसेस आहे मग इथून काय होतात ते एक्झॉस्ट होतात, म्हणजे काय इथून त्या बाहेर पडतात. मग परत इनलेट येतं. इनलेट झाल्यानंतर परत काय होतं की कॉम्प्रेशन होतं. कॉम्प्रेशन झाल्यानंतर परत पॉवर, नंतर परत काय होतं एक्झॉस्ट. परत इनटेक, कम्प्रेशन, पॉवर, एक्झॉस्ट, इनटेक, कम्प्रेशन, पॉवर, एक्झॉस्ट. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय होतं की पिस्टनची जी मुवमेंट आहे, ठीक आहे, ती 2 वेळेस होते. ठीक आहे, 2 वेळेस पिस्टनची मुवमेंट होते, म्हणून याला आपण 2 स्ट्रोक इंजिन असं म्हणतो. आता बघा कंप्रेशन स्ट्रोक म्हणजे काय की पिस्टन सगळ्यात अगोदर खाली असतं बॉटम डेड सेंटरला, नंतर टॉप डेड सेंटरला मूव्ह होतं. याच्यामध्ये फ्यूल आणि एअरचं मिक्सचर जे आहे ते सिलेंडरच्या आत आलेलं असतं, त्याला कंप्रेस केलं जातं. कंप्रेस केल्यानंतर तिथे काय होतं की बघा एक्झॉस्ट अँड ट्रान्सपोर्ट द रिमेन क्लोज, म्हणजे काय की हा जो एक्झॉस्ट वॉल आहे ज्यावेळेस कंप्रेशन होतं त्यावेळेस हा एक्झॉस्ट वॉल क्लोज असतो, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर काय इथे एनर्जी जनरली जनरेट होते. एनर्जी जनरेट झाल्यामुळं ही एनर्जी जनरेट किंवा चिंगारी द्यायचं काम कोण करते, हा स्पार्क प्लग असतो. काय असतो स्पार्क प्लग, तुम्ही बघा गाडी धुतल्यानंतर या स्पार्क प्लगमध्ये पाणी घुसलेलं असतं. ठीक आहे, मग आपण स्पार्क प्लग जो आहे तो फुकतो जोऱ्याने, म्हणजे काय की ज्यावेळेस ओला झालेला असतो स्पार्क प्लग, हा काय करतो की चिंगारी प्रोड्यूस करू शकत नाही, एनर्जी जनरेट करू शकत नाही. ठीक आहे, म्हणून ते जनरली फ्यूल जे आहे ते जनरली जळत नाही, म्हणून आपली गाडीच चालू होत नाही. ठीक आहे, म्हणून गाडी धुतल्यानंतर गाडी जर चालू नसली होत तर आपण सगळ्यात अगोदर स्पार्क प्लगला चेक करतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. ते इग्निशनचं जे काम आहे, इग्नाईट कोण करते या फ्यूलला, तर हा स्पार्क प्लग करत असतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हे बघा कंप्रेशन स्ट्रोक बघा. ठीक आहे, हे दिसतं ना तुम्हाला, फ्यूल आत आलेलं आहे, आत येऊन फुल कुठं गेलं, वर गेलेलं आहे. ठीक आहे, नंतर हा पॉवर स्ट्रोक आहे. ठीक आहे, नंतर पॉवर स्ट्रोकमध्ये पण तेच आहे. पॉवर स्ट्रोकमध्ये काय होतं की पिस्टन जे आहे ते TDC पासून कुठं जातं, BDCला जातं. ठीक आहे, आणि BDCला जाता जाता इथं काय होतं की पॉवर जनरली जनरेट होते. पॉवर जनरेट झाली की पिस्टन जसा खाली मूव्ह होतो तसाच लगे हा क्रँकशाफ्ट जो आहे तो त्याची काय होतं रोटेट होतो. हे बघा पिस्टन खाली मूव्ह झाला की हा क्रँकशाफ्ट रोटेट करायला लागतो, परत वर गेला की हा क्रँकशाफ्ट रोटेट करायला लागतो. आणि हा क्रँकशाफ्ट जो आहे तो एका, हे बघा अशा सिलेंडरमध्ये असतो. हे जो राऊंडेड सिलेंडर जो असतो ना, क्रँकशाफ्ट ज्याच्यामध्ये असतो त्याला आपण क्रँकेज असं म्हणतो. क्रँकेज ज्याप्रमाणे तुमचे बुक ज्या थैलीमध्ये असतात त्याला आपण स्कूल बॅग किंवा कॉलेज बॅग असं म्हणतो, त्याचप्रमाणे हा जो क्रँकशाफ्ट आहे एका चेंबरमध्ये असतो सिलेंडरच्या, त्याला आपण क्रँकेस असं म्हणतो. काय म्हणतो, क्रँकेस त्याला आपण असं म्हणतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. नंतर काय असतं हे तर आपण सगळं बघितलं. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे 2 स्ट्रोक म्हणजे काय, 4 स्ट्रोक म्हणजे काय. आता 2 स्ट्रोक आपण बघितलं, तुमच्या ज्या 2 व्हीलर आहे त्याचे जे मोस्ट ऑफ द जे इंजिन असतात ते 2 स्ट्रोकचे असतात. ठीक आहे, आता 4 स्ट्रोक म्हणजे काय, तर तुम्ही मोठ्या मोठ्या 4 चाकी गाड्या जर बघितल्या, ठीक आहे, त्यांच्यामध्ये 4 स्ट्रोकचं इंजिन असतं. आता बघा, आता 4 स्ट्रोक इंजिनमध्ये काय असतं की याच्यामध्ये 4 स्ट्रोक होतात, इनटेक स्ट्रोक, कंप्रेशन स्ट्रोक, पॉवर स्ट्रोक, एक्झॉस्ट स्ट्रोक. ठीक आहे, आता हे कशा प्रकारे होतं ते बघा. इनटेक स्ट्रोक म्हणजे काय असतं, सर्वात अगोदर लक्षात ठेवा 4 स्ट्रोक इंजिन सायकल कंप्लीट द टू रिव्हॉल्युशन ऑफ द क्रँकशाफ्ट. आणि 2 स्ट्रोक जी इंजिनची सायकल असते ती किती स्ट्रोकमध्ये, याच्यामध्ये क्रँकशाफ्टची रिव्हॉल्युशन जी आहे ती किती वेळेस होते, एकदा होते. आणि 4 स्ट्रोकमध्ये क्रँकशाफ्टची जी रिव्हॉल्युशन आहे ती 2 वेळेस होते, तेवढं लक्षात ठेवा. आता 4 स्ट्रोक आणि 2 स्ट्रोकमध्ये काय डिफरन्स आहे की 4 स्ट्रोक जे इंजिन आहे त्याचं वेट जे आहे ते जास्त असतं. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आणि हा एक इव्हन टॉर्क जो आहे तो जनरली प्रोड्यूस करतो. काय करतो, इव्हन टॉर्क प्रोड्यूस करतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही शाईन नावाची एक गाडी आहे होंडाची, किंवा कोणती अजून 2-3 गाड्या आहेत मला आठवत नाही, युनिकॉर्न नावाची गाडी आहे, त्याचं क्लच जर तुम्ही सोडला तर तुम्हाला एकदम धक्का लागतो. ठीक आहे, म्हणजे काय की ते जे इंजिन आहे ते इव्हन जे टॉर्क प्रोड्यूस करत नाही, युनिफॉर्म टॉर्क प्रोड्यूस करत नाही. आता तुम्ही बघा
कारमध्ये तुम्ही लवकर जर ते सोडलं, क्लच जर सोडला, पण एवढा जास्त धक्का जनरली लागत नाही आणि कार जी आहे ती जनरली स्मूथ चालते. ठीक आहे, म्हणजे गेअर जर तुम्ही चेंज केला तरी तुम्हाला स्मूथ दिसेल, पण त्याचप्रमाणे टू व्हीलरचं नाही आहे, बरोबर ना. म्हणजे काय असतं की 4 स्ट्रोक इंजिनमध्ये इव्हन टॉर्क जो आहे तो जनरली प्रोड्यूस होतो. आणि फायरिंग ऑर्डर म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की फ्यूलचं काय होतं, इथं कंबशन होतं. कंबशन कसं होतं की हा जो स्पार्क प्लग आहे हा इथं चिंगारी जनरली जनरेट करतो. मग 4 स्ट्रोक इंजिनमध्ये 4 सिलेंडर असतात बघा, हा एक सिलेंडर. ठीक आहे, 4 स्ट्रोक इंजिनमध्ये किती सिलेंडर असतात, 4 सिलेंडर. 4 स्ट्रोक इंजिनमध्ये किती सिलेंडर असतात, 4 सिलेंडर. हा एक सिलेंडर, पहिला सिलेंडर, हा दुसरा सिलेंडर, हा तिसरा सिलेंडर आणि हा चौथा सिलेंडर. ठीक आहे, याच्यामध्ये फ्यूल आलं. फ्यूल आल्यानंतर काय होतं की हा कोणता आहे, हा स्पार्क प्लग आहे. फ्यूल आल्यानंतर सर्वात पहिले फ्यूल कुठे बस्ट होते, नंतर कोणत्या सिलेंडरमध्ये होते, नंतर कोणत्या होते आणि नंतर कोणते होते, हे जे दिसते तुम्हाला याला म्हणतो आपण फायरिंग ऑर्डर. ठीक आहे, आता बघा पहिल्यामध्ये झालं फायरिंग ऑर्डर काय, 1 3 4 2. लक्षात ठेवा बघा, 1 1 3 4 2, 1 3 4 2, 1 3 4 2, 1 3 4 2, 1 3 4 2, 1 3 4 2, 1 3 4 2. ही काय झालं, फायरिंग ऑर्डर आहे. ठीक आहे, आता टोटल हीट प्रोड्यूस इन इंजिन. एक गोष्ट लक्षात ठेवा की इंजिनमध्ये जर 100% जर हीट जर प्रोड्यूस झाली, इंजिनमध्ये 100% जर हीट जर प्रोड्यूस झाली, तर तिच्यातली 40% जी हीट आहे ती ॲटमॉस्फिअरमध्ये जनरली सोडल्या जाते. 40% जी हीट आहे ती ॲटमॉस्फिअरमध्ये जनरली सोडल्या जाते. आणि 30% जी हीट आहे ती आपण कूलिंग थ्रू रिमूव्ह करतो. 30% जी हीट आहे ती कूलिंग थ्रू रिमूव्ह करतो. आता 40 आणि 30 किती झाले, 70. मग राहिली किती पर्सेंट हीट, 30%. आणि ही जी 30% हीट जी आहे ती आपण युटिलाइज करतो, पॉवर जनरेशनसाठी आपण युटिलाइज करतो. ॲक्च्युली 100% हीट प्रोड्यूस झाली आणि 100% जर हीट जर युटिलाइज केली तर ते बाकीचे जे इक्विपमेंट्स आहे ते जनरली मेल्ट होऊन जातील ना, कारण की इंजिनमध्ये खूप जास्त टेम्परेचर असतं. म्हणून एवढी हीट युटिलाइज करणं हे खूप डिफिकल्ट आहे आपल्यासाठी. फक्त आपण पॉवर जनरेशनसाठी फक्त 30% हीटच युटिलाइज करतो. मग 40% ही ॲटमॉस्फिअरमध्ये सोडल्या जाते आणि 30% जे आहे ते आपण वॉटर कूलिंग किंवा एअर कूलिंग थ्रू जनरली रिमूव्ह करतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता 4 स्ट्रोक इंजिनमध्ये बघा, सर्वात पहिले इंटेक स्ट्रोक आहे, नंतर कॉम्प्रेशन स्ट्रोक आहे, नंतर पॉवर स्ट्रोक आहे, नंतर एक्झॉस्ट स्ट्रोक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटेक स्ट्रोक म्हणजे काय असतं. इंटेक स्ट्रोक म्हणजे काय असतं की बघा, हा इथे इनलेट वॉल आहे, हा काय इनलेट वॉल आहे, काय इनलेट वॉल. या इनलेट वॉल थ्रू इथे आत फ्यूल येतं. काय येतं, फ्यूल येतं. फ्यूल आल्यानंतर हा जो पिस्टन आहे हा फटकन वर मुवमेंट करतो. काय करतो, वर मुवमेंट करतो. बघा या फ्यूलला इथे एकदम कंप्रेस केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला कंप्रेस करतो त्यावेळेस त्याच्यामधनं एनर्जी जनरली रिलीज होत असते. काय होतं, एनर्जी जनरली रिलीज होत असते. बघा इथं फ्यूलमध्ये काय होतं, कंप्रेस केल्यानंतर इथं काय होतं की प्रेशर वाढते. काय वाढते, प्रेशर वाढते. आणि हे जे प्रेशर आहे हे 20 ते 30 kg/cm² पर्यंत इथं प्रेशर जनरली वाढल्या जाते. ठीक आहे, प्रेशरचं युनिटच आहे kg/cm², kg cm² असंच काहीतरी समथिंग आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. इथं प्रेशर वाढलं तर इथं काय होतं की या स्पार्क प्लगच्या मदतीने इथे थोडीशी चिंगारी लावल्या जाते. ठीक आहे, थोडीशी इथे चिंगारी लावली की इथे ब्लास्ट होतो. आणि हा जो ब्लास्ट झाला की लगेच हा जो पिस्टन आहे हा TDC पासून म्हणजे टॉप डेड सेंटरपासून लगेच बॉटम डेड सेंटरला जातो. आणि बॉटम डेड सेंटरला गेल्यानंतर हा जो क्रँकशाफ्ट आहे याची इथे मुवमेंट होते. आणि हे जे क्रँकशाफ्ट जे आहे या छोट्याशा चेंबरमध्ये ठेवलेलं असतं, त्याला आपण क्रँक केज असं म्हणतो. हा क्रँकशाफ्ट मूव्ह झाला की याच्या मागेच एक फ्लायव्हील असतं, अशी छोटी छोटी चाकं असतात, ते जनरली मुवमेंट व्हायला सुरुवात करते. ठीक आहे, आणि मग आपले व्हील म्हणजे गाडीची चाकं मुवमेंट होतात. ठीक आहे, अशा प्रकारे ही प्रक्रिया चालते. बघा इनलेट वॉल थ्रू काय आलं, फ्यूल आत घेतलाय सिलेंडरमध्ये, नंतर याला काय केलंय, कंप्रेस केल्यामुळे काय झालं की इथे प्रेशर वाढलं. स्पार्क प्लगच्या मदतीने थोडंसं इथे इग्नाईट केलं आपण फ्यूल. इग्नाईट केल्यानंतर इथे काय झालं, मोठा ब्लास्ट झाल्यानंतर हे जे पिस्टन आहे ह्या TDC पासून लगेच BTCला मुवमेंट झालं. ठीक आहे, आता बघा इथं कंप्रेस केलं. पहिला स्ट्रोक कोणता आहे, इंटेक स्ट्रोक. दुसरा स्ट्रोक काय, कंप्रेशन स्ट्रोक. तिसरा स्ट्रोक बघा, पॉवर स्ट्रोक काय की हा स्पार्क प्लग आहे. बघा फ्यूल आत आलं, याला कंप्रेस केल्यानंतर इथे काय केलं, स्पार्क प्लगच्या मदतीनं या फ्यूलला थोडंसं जाळलं.
इथे थोडीशी चिंगारी जनरेट केली, प्रेशर तर ऑलरेडी हाय होतं, हाय प्रेशरमध्ये चिंगारी दिली, इथं काय झालं, मोठा ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यानंतर बघा हा जो पिस्टन आहे हा खाली मूव झाला, खाली मूव झाल्यानंतर लगेच हा क्रँकशाफ्ट फिरायला लागला. या क्रँकशाफ्टसोबत एक फ्लायव्हील जनरेट असतं, रोटेट झाले, जॉईंट झालेलं असतं, कनेक्ट असतं. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. बघा इनटेक फ्यूल आत आलं, कंप्रेस झालं, नंतर लगेच पॉवर स्ट्रोक झालं. पॉवर स्ट्रोक झाल्यानंतर आता इथलं फ्यूल जे आहे ते कम्प्लिटली बर्न झालं. मग आता हे फ्यूल कुठून काढायचं, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्यूल कुठून काढायचं, हा आउटलेट वॉल असतो, हा जो दिसतो ना तुम्हाला, हा आउटलेट वॉल असतो, हा लगेच ओपन होतो. ठीक आहे, हा काय होतो, एक ओपन होतो. आणि म्हणजे काय की इथे ज्या बर्न झालेले जे गॅसेस असतात त्या आउटलेट वॉल थ्रू लगेच बाहेर काढल्या जातात. परत काय होतं की इनटेक वॉल थ्रू काय करतो, फ्यूल आपण घेतो आत, नंतर काय करतो, त्याचं कंप्रेशन करतो, पॉवर जनरेट होते, पिस्टन खाली मूव्ह होतो, परत गॅसेस जे आहे बर्न झालेले ते एक्झॉस्ट होतात. ठीक आहे, आज ज्यावेळेस पिस्टन खाली मूव्ह होतं त्यावेळेस काय होतं की या क्रँकशाफ्ट जो आहे तो जनरली रोटेट व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, तेवढं गोष्ट लक्षात ठेवा, बाकी काही नाही याच्यामध्ये. आता एक गोष्ट, एक टर्म आहे स्कॅव्हेंजिंग म्हणजे काय. ठीक आहे, एक टर्म आहे स्कॅव्हेंजिंग म्हणजे काय. स्कॅव्हेंजिंग म्हणजे काय, एक पॉवर स्ट्रोक असतो. पॉवर स्ट्रोक नंतर काय असतं की ज्यावेळेस पिस्टन खाली मूव्ह होतो आणि इथं फ्यूल जे आहे ते कम्प्लिटली बर्न किंवा कम्प्लिटली कंबस्ट ज्यावेळेस झालेलं असतं, त्यावेळेस हे जे कंबस्ट झालेले जे फ्यूल आहे ते आपण ज्यावेळेस बाहेर काढतो, ठीक आहे, म्हणजे बर्न जे गॅसेस आहेत ते आपण बाहेर काढतो, त्याला आपण स्कॅव्हेंजिंग असं म्हणतो. म्हणजे रिमूव्हल ऑफ द बर्न गॅसेस फ्रॉम द सिलेंडर, दॅट इज कॉल्ड ॲज द स्कॅव्हेंजिंग. ठीक आहे, आता हे थोडंसं थेरॉटिकल बघूयात आपण हे बघितलं आहे की हे कशा प्रकारे काम करतं डायग्रामला समजून. ठीक आहे, परत आपण हे बघूया, तिथे लिहिलेलं आहे बघा, इनटेक वॉल. पहिले काय होतं, इंटेक स्ट्रोकमध्ये काय होतं की हा जो असतो इनलेट वॉल थ्रू काय करतो आपण काय करतो फ्यूल सिलेंडरच्या आत आणतो. जे पिस्टन आहे, पिस्टन काय करतो बघा, इनलेट वॉल ओपन अँड एक्झॉस्ट वॉल रिमेन क्लोज. म्हणजे इनटेक स्ट्रोकमध्ये काय होतं की हा इनलेट वॉल ओपन असतो आणि एक्झॉस्ट वॉल जो आहे तो काय असतो, क्लोज असतो. नाहीतर काय होईल, इनटेक वॉल बी ओपन, एक्झॉस्ट वॉल बी उघडा, म्हणजे काय की इकडून फ्यूल आलं आणि इकडून बाहेर गेलं, म्हणजे काय की इथं एनर्जीच जनरेट होणार नाही. ठीक आहे, समजतंय ना. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं की इनटेक स्ट्रोकच्या वेळेस इनलेट वॉल जो आहे तो ओपन असतो आणि एक्झॉस्ट वॉल जो आहे तो क्लोज असतो. द पिस्टन मूव्ह फ्रॉम द टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर. अ मिक्सचर ऑफ द एअर अँड पेट्रोल एंटर द सिलेंडर. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा की हा पेट्रोल इंजिन आहे, पेट्रोल इंजिनमध्ये एअर आणि फ्यूल हे दोन्ही पण मिक्सचर जे आहे ते आत जनरली येत असतं. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. नंतर कंप्रेशन स्ट्रोकमध्ये काय असतं की बघा, इनटेक स्ट्रोकमध्ये जो पिस्टन आहे त्यावेळेस तो TDCला असतो, नंतर BDCला जातो. ठीक आहे, नंतर कंप्रेशन स्ट्रोकमध्ये काय असतं की इनलेट वॉल आणि एक्झॉस्ट वॉल दोन्ही पण वॉल या जनरली क्लोज असतात. याला आपण इनलेट वॉल म्हणतो आणि याला एक्झॉस्ट वॉल असं म्हणतो. वॉल हे असं स्पेलिंग आहे त्याचं, इनलेट, आणि हा कोणता आहे, एक्झॉस्ट. हा एक्झॉस्ट वॉल आहे. ठीक आहे, आता कंप्रेशन स्ट्रोकमध्ये काय असतं की इनलेट आणि एक्झॉस्ट वॉल हे दोन्ही पण वॉल जनरली क्लोज झालेले असतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कंप्रेशन स्ट्रोकच्या वेळेस हे जर वॉल जर ओपन असतील तर फ्यूल लगेच इथून उडून जाईल. ज्याप्रमाणे आपण इंजेक्शनमधनं पाणी असं किंवा पिचकारीमधनं ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल रंगपंचमीच्या वेळेस पाणी हे करतो, स्प्रे करतो, तसंच जर हे कंप्रेशनमुळे काय होतं की जनरली हे वॉल जर ओपन असतील तर हे लवकर हाय प्रेशरनं जे फ्यूल आहे ते बाहेर पडेल. ठीक आहे, म्हणून कंप्रेशन स्ट्रोकच्या वेळेस जनरली काय असतं की इथं जे आहे ते इनलेट आणि एक्झॉस्ट वॉल दोन्ही पण वॉल जे आहे ते क्लोज असतात. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आणि पिस्टनची जी मुवमेंट आहे ती BDC पासून TDCला जाते. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. एअर आणि फ्यूलचं जे मिक्सचर आहे ते कंप्रेस होतं इथं, आणि कंप्रेस झाल्यामुळे इथं प्रेशर वाढतं, प्रेशर वाढल्यामुळे टेम्परेचर वाढतं आणि याला थोडंसं इग्नाईट केलं जातं विथ द हेल्प ऑफ द स्पार्क प्लग. मग इथे काय होतं, ब्लास्ट होतो. आता पॉवर स्ट्रोकमध्ये काय असतं की ॲट द एंड ऑफ कंप्रेशन हा जो स्पार्क प्लग जो असतो बघा, कंप्रेशन झालं. आता कंप्रेशन झाल्यानंतर हा स्पार्क प्लग काय करतो, या फ्यूलला थोडंसं इग्नाईट करतो. बस इथं आता फेवरेबल टेम्परेचर बसलाय. काय झालंय की प्रेशर पण वाढलाय, फ्यूल पण आत आहे, एअर फ्यूल पण मिक्सचर आत आहे, इथं टेम्परेचर पण वाढलं. फक्त याला थोडीशी चिंगारी लावायची, थोडीशी काय आपण चिंगारी लावली तर हा काय करतो, लगेच इथं ब्लास्ट होतं. ठीक आहे, मग हे कशात होतं, पॉवर स्ट्रोकमध्ये होतं. बघा, एअर फ्यूल मिक्सचर इग्नाईट अँड बर्न रॅपिडली आणि हाय प्रेशर गॅसेस फोर्स द पिस्टन फ्रॉम द TDC टू BDC. म्हणजेच तेव्हा काय होतं की जो पिस्टन आहे हा लगेच काय करतो, TDC पासून लगेच BDCला जातो आणि मग क्रँकशाफ्ट जो आहे तो रोटेट व्हायला सुरुवात होते.
ठीक आहे, कळालं, हेच आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. द स्ट्रोक प्रोड्यूस द युजफुल मेकॅनिकल वर्क. ठीक आहे, ते झालं. एक्झॉस्ट स्ट्रोक म्हणजे काय असतं की एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस काय असतं की हा हा असतो एक्झॉस्ट स्ट्रोक. बघा, हा असतो एक्झॉस्ट स्ट्रोक. आता एक्झॉस्टमध्ये काय करायचं आहे आपल्याला, इथं बर्न झालेले जे गॅसेस आहेत, ठीक आहे, ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत. मग हा जो आउटलेट वॉल जो आहे, हा जो आउटलेट वॉल जो आहे, ठीक आहे, इथं इनलेट वॉल लिहिलं मी. इनलेट वॉल ॲक्च्युली हा आहे आणि एक्झॉस्ट वॉल हा आहे. हा जो एक्झॉस्ट वॉल आहे, हा एक्झॉस्ट वॉल जो आहे एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस हा ओपन होतो आणि मग याच्यामधनं बर्न जे गॅसेस आहेत ते बाहेर काढले जातात. आणि ज्यावेळेस सिलेंडरमधनं बर्न गॅसेस बाहेर काढले जातात त्या प्रोसेसला आपण स्कॅव्हेंजिंग असं म्हणतो. काय म्हणतो? स्कॅव्हेंजिंग, त्याला आपण असं म्हणतो. ठीक आहे, मग ज्यावेळेस एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस जनरली होतं काय की पिस्टन जे आहे मूव फ्रॉम द BDC टू TDC आणि बर्न गॅसेस आर एक्सपेल आउट ऑफ द सिलेंडर. याच्यामध्ये कंप्रेशन रेशिओ बघा मित्रांनो, 4 स्ट्रोकचा हा जो 4 स्ट्रोकचा जो कंप्रेशन रेशिओ आहे तो 8:1 to 12:1 आहे. किती आहे? 8:1 to 12:1. ठीक आहे, हे झालं. हे जे आपण शिकलोय पेट्रोल इंजिन. आता पेट्रोल इंजिनमध्ये मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये एअर प्लस फ्यूलचं मिक्सचर होतं. काय होतं? एअर प्लस फ्यूलचं मिक्सचर होतं. आणि हे एअर प्लस फ्यूलचं जे मिक्सचर आहे हे प्रॉपर क्वांटिटीमध्ये मिक्सअप करायचं काम जर कोणी करत असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे कार्बोरेटर. काय नाव आहे? कार्बोरेटर. आणि हे एअर फ्यूल याच्यात आलं की याला स्पार्क प्लग असतो. हे जे आपण बघितलं हे सगळं काय आहे जे आहे ते पेट्रोल इंजिनचं आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. हां, तर पेट्रोल इंजिनमध्ये कार्बोरेटर असतो आणि स्पार्क प्लग असतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आता डिझेल इंजिनमध्ये नेमकं असतं काय? ठीक आहे, आता डिझेल इंजिनमध्ये आपण शिकूयात, याला कंप्रेशन इग्निशन इंजिन सुद्धा आपण याला असं म्हणतो. आता कंप्रेशन इग्निशन इंजिन म्हणजे काय असतं की एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पेट्रोल इंजिन सारखंच आहे, याच्यामध्ये काहीच डिफरन्स नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये काय नाही आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि पेट्रोल इंजिनमध्ये काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा की याच्यामध्ये स्पार्क प्लग नसतो. याच्यामध्ये स्पार्क प्लग जो आहे तो ॲब्सेंट असतो. नंबर 2ला काय, याच्यामध्ये कार्बोरेटर जो आहे तो ॲब्सेंट असतो. याच्यामध्ये कार्बोरेटर ॲब्सेंट असतो. ठीक आहे, ॲब्सेंट काय काय असतं याच्यामध्ये? याच्यामध्ये स्पार्क प्लग ॲब्सेंट असतो, याच्यामध्ये कार्बोरेटर ॲब्सेंट असतो. आता हे जनरली होतं काय, एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर याच्यामध्ये एनर्जी कशी जनरेट होते हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बघा इथून इनलेट वॉल थ्रू पेट्रोल इंजिनमध्ये बघा तुम्ही, याच्यामध्ये एअर प्लस फ्यूल दोन्ही पण या सिलेंडरमध्ये येत होतं. पण डिझेल इंजिनमध्ये होतं काय, डिझेल इंजिनमध्ये होतं काय की इनलेट वॉल थ्रू फक्त एअर आत येते. ठीक आहे, एअर आत आली सिलेंडरमध्ये. ठीक आहे, आता हा इनलेट वॉल आहे, हा क्लोज होतो. बरोबर. आता काय होतं की हा जो पिस्टन जो तुम्हाला दिसतो हा पिस्टन वर मूव्ह होतो. काय होतं? वर मूव्ह होतो. काय होतं? वर मुवमेंट होती. पिस्टनची ज्यावेळेस वर मुवमेंट होती त्यावेळेस ही एअर जी आहे ती एवढी जास्त कंप्रेस होती, एवढी जास्त कंप्रेस होती आणि कंप्रेस झाल्यामुळं तिथलं जे प्रेशर आहे ते एवढं जास्त वाढतं की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. नियरली अबाउट 40 kg/cm² पर्यंत एवढं प्रेशर इथं वाढलेलं असतं. जर प्रेशर जर इथं वाढलं तर इथं जे टेम्परेचर आहे ते पण वाढतं. काय वाढतं? टेम्परेचर वाढतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेशर वाढलाय, टेम्परेचर पण वाढलाय. मग आता या सगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे, मग इथं काय फक्त फ्यूलच नाही आहे, म्हणून इथं काय असतं एक फ्यूल इंजेक्टर असतं. ॲक्च्युली फ्यूल इंजेक्टर हे आहे स्पार्क प्लग. आपण बघितलं स्पार्क प्लग पेट्रोल इंजिनमध्ये असतं, पण डिझेल इंजिनमध्ये इथं फ्यूल इंजेक्टर असतं. आणि हा फ्यूल इंजेक्टर काय करतो, लगेच फ्यूल इथे ड्रिझल करतो. ड्रिझल म्हणजे काय, लगेच याच्यामध्ये डिझेल टाकतो, थोडंसं ड्रिझेल टाकतो. आणि बघा टेम्परेचर पण वाढलं आहे, प्रेशर पण वाढलं आहे, थोडंसं फ्यूल टाकलं. ठीक आहे, म्हणजे फ्यूल जळण्यासाठी सगळ्या गोष्टी इथं फेवरेबल आहे. टेम्परेचर पण फेवरेबल आहे, म्हणजे टेम्परेचर पण वाढलेलं आहे, प्रेशर बी वाढलेलं आहे. थोडंसं फ्यूल जर टाकलं तर लगेच इथे ब्लास्ट होऊ शकतो. ठीक आहे, इथं काय ब्लास्ट झाला की लगेच पिस्टन जे आहे ते लगेच खाली मूव्ह होतं. म्हणजे काय की फ्यूल टाकलं, ठीक आहे, हे फ्यूल जळालं. फ्यूल जळालेलं म्हणजे काय, याच्यामध्ये थोडेसे गॅसेस असतील आणि मग परत हे गॅसेस जे आहे ते आउटलेट वॉल थ्रू हे बाहेर फेकल्या जातं. ठीक आहे, म्हणजे ही याच्यामध्ये सेम प्रोसिजर आहे. ठीक आहे, जशी 4 स्ट्रोक किंवा पेट्रोल इंजिनमध्ये आहे ते पण सेम इथेच आहे. मग याच्यामध्ये काय होतं की एअरला
कंप्रेस केलं जातं, म्हणून याला कंप्रेशन इग्निशन इंजिन सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कंप्रेशन इग्निशन इंजिन सुद्धा आपण डिझेल इंजिनला म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. इनटेक स्ट्रोक थ्रू काय आलं? गॅसेस आत आले. गॅसेस आत आल्यानंतर इनलेट वॉल जो आहे तो काय झाला? कम्प्लिटली क्लोज झाला. कम्प्लिटली क्लोज झाल्यानंतर काय होतं की हा जो स्ट्रोक आहे हा लगेच वर मूव्ह होतो. पिस्टन जो आहे तो वर मूव्ह होतो. हे जे गॅसेस आहे हे इथं कंप्रेस केल्या जातात. कंप्रेस केल्यामुळे इथं प्रेशर वाढतं. प्रेशर वाढल्यामुळे टेम्परेचर वाढतं. फ्यूल इंजेक्टर थ्रू इथे थोडंसं डिझेल जे आहे ते इंजेक्ट किंवा ड्रिझल केलं जातं. ड्रिझल म्हणजे काय? थोडंसं स्प्रे केलं जातं. आता डिझेलला जळण्यासाठी सगळ्या कंडिशन इथे फेवरेबल आहे. टेम्परेचर पण फेवरेबल आहे. मग इथं डिझेल आलं की लगेच इथं ब्लास्ट होतो. ब्लास्ट झाल्यानंतर हे पिस्टन लगेच खाली जातं. खाली गेल्यानंतर काय होतं की इथं क्रँकशाफ्ट जनरली मुवमेंट होती, त्याच्यात रोटेशन होती. ठीक आहे, नंतर काय? फ्यूल जळालेलं आहे. मग हे फ्यूल आहे हे एक्झॉस्ट वॉल थ्रू बाहेर फेकलं जातं. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. बस, ही जी तुम्हाला सायकल दिसते ही जी सायकल आहे ही डिझेल सायकल आहे. ठीक आहे, डिझेल इंजिन आहे. ठीक आहे, आता हे बघूयात आपण. ज्यावेळेस काय होतं की इनलेट वॉल इनटेक स्ट्रोकमध्ये काय असतं? इनटेक स्ट्रोकमध्ये हा जो इनलेट वॉल आहे हा ओपन असतो. ठीक आहे, ओनली एअर, फक्त याच्यामधनं एअरच सिलेंडरमध्ये येत असते. आणि एक्झॉस्ट वॉल जो आहे ज्यावेळेस इनटेक स्ट्रोकमध्ये हा क्लोज असतो. ठीक आहे, हे झालं इनटेक स्ट्रोकबद्दल. आता कंप्रेशन स्ट्रोकबद्दल बघा की काय असतं. याच्यामध्ये एक्झॉस्ट वॉल आणि इनलेट वॉल या दोन्ही पण क्लोज असतात. आणि याच्यामध्ये काय असतं की पिस्टनच्या मदतीनं जी एअर आत आली आहे त्याला कंप्रेस केलं जातं. काय केलं जातं? कंप्रेस केलं जातं. आणि कंप्रेस करून याच्यामध्ये जे प्रेशर आहे ते प्रेशर कुठपर्यंत जातं? तर 40 ते 50, ठीक आहे, म्हणजे 40 ते 45 kg/cm² पर्यंत तिथं प्रेशर वाढतं. आणि प्रेशर वाढलं तर तिथं टेम्परेचर वाढतं. कितीपर्यंत टेम्परेचर जातं? 500 ते 700 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर जातं. कोणत्या स्ट्रोकमध्ये? कंप्रेशन स्ट्रोकमध्ये. आता बघा, टेम्परेचर पण वाढलं आहे, प्रेशर पण वाढलं आहे. ठीक आहे, दोन्ही पण वॉल क्लोज आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय केलं जातं? विथ द हेल्प ऑफ द ड्रिझल इंजेक्टर ऑर फ्यूल इंजेक्टर, विथ द हेल्प ऑफ फ्यूल इंजेक्टर, पॉवर स्ट्रोकमध्ये काय केलं जातं? डिझेल जे फ्यूल आहे ते इंजेक्ट केलं जातं हाय प्रेशरने. काय? पॉवर स्ट्रोकमध्ये काय केलं जातं? इथे टेम्परेचर वाढलं आहे, प्रेशर वाढलं आहे. डिझेल जे आहे विथ द हेल्प ऑफ फ्यूल इंजेक्टर इथं याच्यामध्ये ड्रिझल म्हणजे सोडलं जातं. ठीक आहे, टेम्परेचर वाढलं, प्रेशर वाढलेलं आहे. आता डिझेलला बर्न होण्यासाठी सगळ्यात फेवरेबल कंडिशन आहे. लगेच इथं ब्लास्ट होतो. लगेच पिस्टन काय होतं? लगेच खाली मुवमेंट होतं. ठीक आहे, आणि मग क्रँकशाफ्टची जी आहे ती मुवमेंट होती. ठीक आहे, कळालं? तेवढं लक्षात ठेवा. हे पॉवर स्ट्रोकचं. आता एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये काय होतं की आता इथं बर्न झालेले गॅसेस आहे. मग हा जो पिस्टन आहे हा BDC पासून परत TDCला जातो. आणि मग याच्यामधनं काय होतं की जे बर्न झालेले गॅसेस आहे आउटलेट वॉल जो असतो तो ओपन होतो. आणि याच्यामध्ये एक्झॉस्ट वॉल म्हणतो आपण त्याला. एक्झॉस्ट वॉल हा ओपन होतो आणि याच्यामधनं एक्झॉस्ट गॅसेस जे आहे ते बाहेर पडतात. बघा, एक्झॉस्ट वॉल ओपन, बर्न गॅसेस आर एक्सपेल फ्रॉम द सिलेंडर, इनलेट वॉल रिमेन क्लोज. याच्यामध्ये कंप्रेशन जो रेशिओ आहे तो 14:1 ते 22:1. ठीक आहे, हा कंप्रेशन रेशिओ आहे. आणि हा पेट्रोल इंजिनचा कंप्रेशन रेशिओ आहे. किती? 8:1 to 12:1 हा पेट्रोल इंजिनचा कंप्रेशन रेशिओ आहे. आणि हा डिझेल इंजिनचा कंप्रेशन रेशिओ आहे. किती? 14:1 to 22:1. ठीक आहे, चला आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच शिकूयात. इंजिन ॲक्च्युली कशा प्रकारे वर्क करतं, त्याचं प्रिन्सिपल काय आहे आपण बघितलं. 2 स्ट्रोक इंजिन म्हणजे काय, त्याच्या बेसिक टर्म्स आपण बघितल्या. स्ट्रोक म्हणजे काय, बोर म्हणजे काय, TDC म्हणजे काय, BDC म्हणजे काय, स्ट्रोक बोर रेशिओ म्हणजे काय असतं. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. ठीक आहे, चला आजच्या लेक्चरसाठी एवढंच. अजून आपण 2 स्ट्रोक इंजिन पण बघितलं होतं. याला फक्त हा कन्सेप्च्युअल पार्ट आहे. ठीक आहे, याला थेरी तुम्हाला वाचायची गरज नाही. याच्यावर फिरून क्वेश्चन पण तुम्हाला विचारू शकतात. तर याला कन्सेप्च्युअली समजून घ्या. ठीक आहे, चालतंय. हॅव अ गुड डे. थँक्यू.